नमस्कार मंडळी. नैराश्याची इडापिडा टाळून पुन्हा एकदा मनोरंजनाचा धडा गिरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज एक लहान मुलगी लग्नासाठी उतावळी झाली आहे. बघूया तिचं काय म्हणणं आहे ते म्हणणं जाणून घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब. कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट यांना. सर आत येऊ का? आत येऊ का सर? या 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 चेतनाबाई या या या. सर सर आपण शिवाली मांडवकरच्या पालकांना बोलवलं हो, होतं. बोलवलं होतं. तिचे वडील आलेत सर, बोलवू का त्यांना? हा बोला बोलवा बोला बोला. शिवाली शिवाली ये बाळा ये ये. हॅलो 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 हा ये. शिवाली सर आणि तिचे वडील. बस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. माझे पप्पू. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा, हा. पप्पू मांडवकर बसा. पप्पू मांडवकर नाही. पप्पू मांडवकर नाही, मंदार मंदार मांडवकर. मंदार मांडवकर. माझे पप्पू. हो पप्पू. पप्पांना ही लाडाने पप्पू म्हणते. होय होय होय. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. माझ्या काय पार्टीने काय गडबड केली काय? म्हणजे काय भांडणं वगैरे केली काय? उलटसुलट कोणाला काय बोलली? नाही नाही तशी नाही ती तशी नाहीये ती अशी भांडणं करणारी उलट सुलट बोलणारी नाही. तशी ती गुणी आहे. ती अशी वात्रट कॅटेगरीत येत नाही. पण झालंय असं की आपल्या शाळेची आत्ता जी परीक्षा झाली हो त्यात मराठीच्या पेपरमध्ये हिला प्रश्न होता निबंध लिहा. मी निबंध लिहिला. लिहिला मी लिहिला. मी लिहिला निबंध. लिहिला आहेस. हो हो सर बोलतायत, मध्ये नाही बोलायचं बाळा. चेतनाबाई थांबा. तर निबंध लिहिला हिने. निबंध होता मी पुढारी झाले तर. हा. हिने लिहिलं मी पुढारी झाले तर मी लग्न करेन. मांडवकर हसताय काय तुम्ही? मांडवकर नाही नाही माफ करा माफ करा. आता पुढारी काही लग्न करू शकत नाहीत. आता सगळीच लग्न करतात. मी पण केलेलं आहे, तुमचं पण झालेलं असेल. एक मिनिट, आमचं झालं म्हणजे? आमचं लग्न नाही झालं, विचार करून बोला जरा. मांडवकर हे बरोबर नाही. नाही, चेतनाबाई तुमचं लग्न झालं असेल म्हणजे तुमचं वेगळं झालं असेल आणि माझं वेगळं झालं असेल. आपलं एकत्रच असं तुमचं लग्न झालं असेल असं त्यांचं म्हणणं नाहीये. पण मुद्दा हा नाहीये की त्यांचं लग्न करणं हा मुद्दा नाहीये. पुढाऱ्याने लग्न करणं हा तर नाहीच नाही, नाही. साहेब. प्रॉब्लेम आहे की निबंधात पुढे 2.5 पानं तिने फक्त लग्नच लिहिलेलं आहे. की मी पुढारी झाले तर मी लग्न करेन, त्याच्या आधी मी हळद करेन, त्याच्यानंतर मी माझ्या करवल्या नाचवेन आणि त्याच्यानंतर मी अगदीच म्हणजे त्या हॉलवाल्याशी भांडेन, अगदीच विदाई करेन, असं सगळं लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर त्या लग्नाच्या 2.5 पानाच्या निबंधात तिने एक लग्नगीतांची सीडी सुद्धा दिलेली आहे आम्हाला आणि आम्हाला सांगितलंय रसिकाच्या लग्नावर नाचा. ओ बाबू, हो पप्पू. माझा बाबू ग तो. हसू नका. मांडवकर, कळतंय का तुम्हाला? तिच्या काळजीने आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. बरोबर. चौथीत आहे ना ती. होय. मग तिने एखाद्या वेळेस बाबा आईस्क्रीमची फॅक्टरी टाकीन हा. असं काहीतरी लिहिलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं ना. बरोबर. कारण ठीक आहे बाबा, तिला कळलं नसेल पुढारी झाल्यावर मी काय करायचं, बरोबर. तिच्या लक्षात आलं नसेल, हेही आम्ही मान्य करतो. पण लग्न करीन हे नाही. हे नाही लग्न करेन. खूप गंभीर बाब आहे मांडवकर, लक्षात घ्या. हे गंभीर आहे? हो हे गंभीर आहे. यात काय गंभीर आहे? अरे तिला काहीतरी वेगळं सुचलं, ह्यात गंभीर आहे? नाही. पोरांना काय वेगळं सुचलंच नाही पाहिजे. सगळ्यांपेक्षा तिला वेगळं सुचलं ना. बरोबर. नाही. ती उलट पाठ ठोपवून दिली पाहिजे ना तुझी. नाही, बरोबर आहे मांडवकरची, बरोबर आहे. काय तिला वेगळं सुचणं हा प्रॉब्लेम नाहीये. हा. पण तिला जे वेगळं सुचतं ते सेमच वेगळं सुचतं असं होतं. सर नाही करला. सांगतो काय होतं, तिच्या प्रत्येक विषयात लग्न हे येत असतं. माहित नाही का, पण ते येत असतं. आता जसं मराठीचा पेपर झाला तसा आमचा विज्ञानाचा सुद्धा पेपर झाला. तर विज्ञानाच्या पेपरमध्ये प्रश्न होता हळदीचे उपयोग सांगा. तिने लिहिलं नवरा नवरीला लावण्यासाठी. ओय बाबू, हो ना पप्पू. हल्दीला नवरा नवरीला हल्दी लावतात ना. लावतात. नाही चांगली गोष्ट आहे. तिला याचं नॉलेज आहे, याचा आम्हाला आनंद आहे. पण उत्तरात ते अपेक्षित नव्हतं. उत्तरात अपेक्षित काय होतं, हळदीचे उपयोग हे आहेत की हळद ही जंतुनाशक आहे, ती रक्तशुद्ध करते, त्याचबरोबर मधुमेह आणि हृदयविकार. ऐका ना, फक्त पटकन बोला. त्या हॉलवरती दुसरी पार्टी आली आहे, तेवढं जायचंय फक्त. तुम्ही मुख्याध्यापकांच्या कॅबिन मध्ये आहात तुम्ही. नाही. हे विसरू नका तुम्ही. तुम्हाला कळतच नाही का की आम्ही तुम्हाला कशासाठी बोलवलंय? तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी बोलतोय आम्ही हे हो, सगळं. होय, होय. ती सतत
लग्नाविषयी बोलते. आम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे विज्ञानात ते उत्तर ती लिहित नाहीये. मराठीत सुद्धा ती लग्नाविषयीच बोलते. फक्त मराठी आणि विज्ञानाचा प्रॉब्लेम नाहीये. हा, इतिहासाचा पेपर बघा तिचा. इतिहासाच्या पेपरमध्ये प्रश्न होता की इंग्रज भारत देश का सोडून गेले. त्याच्यावर तिने काय उत्तर लिहिलं. हॉलची वेळ संपली. मांडवकर होय हसू बापू. नका. हाय पप्पू. हसू नका मांडवकर. तिने लिहिलं हॉलची वेळ संपली. हॉलवाल्यांनी पार्टीवाल्यांनी सांगितलं की लवकर आटपा, आम्हाला दुसऱ्यांना हॉल द्यायचा आहे. हे बरोबर आहे का. त्यावर तिने पुढे असं लिहिलं की इंग्रज सगळा रुखवत गोळा करून निघून गेले. आपली गाडी आणि आपले घोडे घेऊन निघून गेले. आणि निघताना इंग्रज आणि त्यांच्या बायका रडत होत्या बाबुल की दुआए लेते जा या गाण्यावर. बाबू असं लिहतात. बाबुल की दुआ आहे तेव्हा गाणं होतं. वेगळं काहीतरी लिहायचंच ना. एक मिनिट. हा प्रॉब्लेम. मांडवकरजी ह्या मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की तिने बाबुल की दुआ आहे हे गाणं वापरलं. याच्यावर आक्षेप नाही. हा नाही. इंग्रज हॉलची वेळ संपली म्हणून गेले भारतात ना. प्रश्न बघा ना. हसू नका तुम्ही नाही, मांडवकरजी. लक्षात घ्या फार महत्वाची बाब आहे की नाही. लहान आहे जरा तेवढं समजून घ्यावं. चौथीतच आहे अजून. तेच सांगतोय आम्ही चौथीत आहे ना. सतत लग्नाच्या गोष्टी कशा बोलू शकते ती. काय आहे, तिच्या अवतीभोवती फक्त लग्न आहे. तिच्या चर्चेत तिच्या विषयांमध्ये तिच्या बोलण्यात फक्त लग्न आहे. नाही मॅटर तुम्हाला काय झालेला तो कळलेला नाही. काय? मॅटर काय माहितीये. आमचा लग्नाचा हॉल आहे मांडवकर मंगल कार्यालय. कोळशेवाडी कल्याणी 304 411. अरे माझ्या बाबू गो ते सगळं तुला पाठ आहे. बरं ना पप्पू. बरोबर बाबू. नाही नाही लग्नाचं हॉल आहे तर मग आम्ही काय करायला हवं मला सांगा. नाही तेच तुम्हाला सांगतो. एरियातली सगळी लग्न आहेत ना आमच्या हॉललाच झालेली आहेत. म्हणजे आमच्या हॉलला जर लग्न झालं तर ते शेवटपर्यंत टिकतं असं मला लोक म्हणतात. तुमचं पण लग्न आमच्या हॉललाच होणार होतं. पण तुमचा बापूस काहीतरी त्यावेळी बोलला काहीतरी गडबड झाली म्हणून. काहीतरी अडचण आली म्हणून. नाही ते तारखांचं झालं होतं. जरा तारखांची गडबड झाली होती. अच्छा. हा, पण ते महत्वाचं नाहीये. ते महत्वाचं नाहीये. मग मुद्दा- टिकलंय की गेलं म्हणजे. आहे लग्न आहे. त्या विषयावर आपण बोलायला आलेलो आहोत काही. नाही तसं नाही. जर अगदीच नसेल ना तुम्हाला वाटलंच की करूया आता दुसरं लग्न तर आमचा हॉल आहे तुमच्यासाठी कधी पण पप्पू आपण डिस्काउंट देऊया. डिस्काउंट देऊया. अगं- नाही मी काय बोलतो माहिती काय. हॉलचं भाडे देऊ नका. हॉलचं आपलं डेकोरेशन आणि हे असतात ना काय आपले जेवणावाले आमची मौन पावली आहे ना तिकडे तेवढी फक्त द्या तुम्ही. तुमच्या लक्षात येत नाहीये मांडवकर. हो. आम्ही जे सांगतोय पोटतिडकीने ते काय सांगतोय की तुमची मुलगी या तुमच्या गोष्टींमुळे सतत लग्न 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 असं करतीये. इतके विवाहोत्सुक झाली आहे ना ती की प्रत्येक गोष्टीत लग्न येतंय कारण तुमचा स्वतःचा लग्नाचा हॉल आहे. तुम्ही सतत लग्नाबद्दल काहीतरी बोलता आणि करता त्यामुळे तिलाही असं वाटतं की आपण सुद्धा लग्नच करायला हवं. एक्झॅक्टली. तुमचा हा बिझनेस तिच्या भवितव्यावर हावी होतोय तुम्हाला कळतंय का. बरोबर. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तिला लग्नच दिसतं. बरोबर. एक काम करा तुमच्या बिझनेस पासून तिला लांब ठेवा. काय कांसारल्यासारखे बोलता हो. हे काय बोलताय तुम्ही. तिला लांब ठेवा. ते शाळेत आलेले आहात तुम्ही असं बोलू शकता. नाही, शिक्षक आहेत. मांडवकर, मांडवकर. तुमची मुलगी आमच्या शाळेत शिकते हे लक्षात घ्या. माफ करा. तसं नाही तसं मला बोलायचं नाही. हिला लांब ठेवा म्हणजे माझ्यानंतर हीच सांभाळणार आहे ना. मग हिला कळायला नको. तुम्हाला सांगतो माझा बापू जेव्हा गेला ना मला तोंडावर बोलला काय झालं तरी मांडव उतरवायचं नाही. आमचं आडनाव काय मांडवकर. मांडव पाठ कसं वाटेल आडनावाला जागायला नको. नाही छान लॉजिकसाठी. पण मला असं वाटतं की हे तिच्या शिक्षणाच्या मध्ये येतंय. असं करू नका. अच्छा. असं करू नका. काय होतंय तिचं शिक्षण महत्वाचं आहे. तुमच्या लग्न 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 या गोष्टीमुळे तिच्या पण आयुष्यात फक्त लग्न चाललेलं आहे. त्याचा तुम्ही नीट अभ्यास करायला हवा. त्याचा तुम्ही नीट विचार करायला हवा. नाही, एक मिनिट. मी नीट समजावून सांगते हा, तुम्हाला. हा. मी तिची वर्ग शिक्षिका आहे. नमस्कार. नमस्कार. ओळख नाही करून देता येत त्या सांगतायत. मी जेव्हा वर्गात येते तेव्हा सगळी मुलं उठून एक साथ नमस्ते बाई असं म्हणतात. तुमची मुलगी काय करते. पाया पडते हा. हे बघ हे नको करूस बघ. नको करूस हे. का संस्कार आहेत ते. हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही तिच्यावर संस्कार करताय. एकदा संस्कार करा ती बरोबर वागेल. शाळेचे काही प्रोटोकॉल्स असतात की नाही. प्रोटोकॉल्स असतात नियम असतात ते पाळायला नको. बरोबर. 2 वेळा कंपल्सरी सांगितल्यात की नाही. सगळ्या मुलींना सांगितलंय. ह्या कुठल्या वेळा आहेत हिच्या. मग बरं आहे ना एक्स्ट्राच्या घातलेले आहेत 4 आहेत. पप्पू वेणा नाही आहेत मग? मुंडावळे आहेत. हो बाबू. हे बघा ह्या. पुन्हा लग्नाचा विषय काढला की नाही हिने मला सांगा. हे योग्य आहे का मला सांगा. नाही की नाही. आता मागे आमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन हा. होतं तेव्हा एक इन्स्पेक्टर आले. हिला विचारलं तू काय बनणार तर ही म्हणाली मी नवरी बनणार. या. हो बाबू. हो पप्पू. माझ्या बाबू गो तो. कौतुक काय करताय मांडवकर. मांडवकर ह्या गोष्टीला वाव देऊ नका. ते इन्स्पेक्टर चिडले आमच्यावर. मग माझं स्वप्नच आहे लहानपणापासून मला नवरीच बनायचं आहे. असं तुला नवरी नाही बनता येणार. एक मिनिट. हे बघ मी याचसाठी आज तुझ्या पालकांना इथे बोलावलेलं आहे कारण मला तुला ही समजच द्यायची आहे बाळा. लक्षात घे तू आता 4थीत आहेस. तू लग्न करू शकत नाहीस. तू 4थीत आहेस. मी लग्न का नाही करू शकत.
हा याचं उत्तर इतकं आहे बाळा की तू आता लहान आहेस हा. या वयात लग्न या गोष्टी ह्या तुझ्या अकलेच्या फार पलीकडे आहेत. त्या ज्या वयात जे घडायला हवं तेव्हा त्या होतील. त्यामुळे आता तू लग्नाचा विचार करू नकोस एवढंच आमचं म्हणणं आहे. बाळा कविता म्हणून दाखव वडिलांना. म्हण 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 कणा कणा कविता म्हण. म्हण बाळा म्हण. म्हण. घाबरू नकोस म्हण. काय आहे कविता? घ्या. हे बघा इथून सुरुवात आहे. कविता काय आहे लहान आहे. ओळखलत का सर? मला ही कविता माहित नाहीये का तुला? म्हण म्हण म्हण. माहित. हे नका करू. हे बघा हेच तुमचं चुकतंय. तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीला वाव देताय. आता तुमच्या लक्षात येत आहे का ही कविता फार महत्वाची कविता आहे. कुसुमाग्रजांनी लिहिलेली आहे. ती कशासाठी लिहिलेली आहे? या कवितेतनं काय दिसतं आपल्याला? एका गुरु आणि एका शिष्याचं नातं दिसतं. त्या गुरुने आपल्या शिष्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढण्यासाठीचं जगण्यासाठीचं जे बळ दिलेलं आहे ते दिसतं की नाही? त्या कवितेची हिने मंगलाष्टका केलेली आहेत. हे बरोबर आहे का मला सांगा? नाही की नाही? मग चित्रकलेच्या तासाला सुद्धा असंच काहीतरी करते. गाडीचं चित्र काढते, 4 चाकी गाडीचं चित्र काढते आणि त्याच्यावर जस्ट मॅरिड असं लिहिते. याला काय अर्थ आहे? मी तिला जेव्हा विचारते की पास होशील ना वार्षिक परीक्षेत, ती म्हणते पास होईन पण आधी देण्या घेण्याच्या गोष्टी करा. हे बघा हे असं ही एवढीशी टिल्ली कुठल्या तरी शिक्षकाला येऊन असं विचारते देण्या घेण्याचं. बरं ज्या शिक्षकांचा तास असतो वर्गावर त्यांच्याकडे आधीच जाते आणि म्हणते आमच्या वर्गावर यायचं. हा याला काय अर्थ आहे? हे कुठलं निमंत्रण आहे? हा? मी वर्गावर जेव्हा कविता शिकवत असते मी म्हणते माझ्या मागून ही ओळ म्हणा तर फक्त ममा म्हणते. हा मग म्हणते इतकंच काही नाही. शाळेत येते 7:30ची शाळा असते, 7 वाजता येते, बाहेर 7 फेरे मारते आणि मग आत येते. याला काय अर्थ आहे मला सांगा? एकच गोष्ट ती फार इमाने एतबारे करत असते वर्गामध्ये, जोड्या जुळवा. का? मला आवडतं. हे बघा हे असं आहे. नाही हेच आम्हाला आवडत नाहीये तिचं. म्हणून आम्ही आज तुम्हाला बोलवलं कारण आम्ही समजावून दमलो. आता तुम्ही तिला समजावा. काय ना हिच्या या वागण्याचा त्रास इतर मुलांना सुद्धा होतोय. ते सुद्धा असंच वात्रट वागायला लागले. त्यांना सुद्धा लग्नाबद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायला लागले. असं नको. त्यांना त्या वयात ते कळेल. पण आता त्यांनी अभ्यासावरती लक्ष द्यायला हवं. इतकंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि अजूनही जर ती असंच वागत राहिली तर मग आम्हाला काहीतरी सिरियस ऍक्शन्स घ्याव्या लागतील. आम्हाला तिला शाळेतनं काढून टाकावं. हो. नाही नको असं काही करू नका. म्हणजे चूक माझी आहे. मीच तिला बिझनेसमध्ये असं इन्व्हॉल्व वगैरे करायचा प्रयत्न केला. चूक माझी आहे. तिच्यावर तिचा काय दोष नाही. मग ती परत असं नाही वागणार ती. असं कळलं ना तुम्हाला? होय. आमचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलंय ना? होय. लहान आहे होती. तिला तिचं बालपण जगू द्या, स्वच्छंदी बागडू द्या तिला. हा होय. म्हणजे आता आपलं बोलणं झालंय असं समजू ना? हो. चला मग सुपारी फोडा. अरे नाही नवरीकडची बाजू आहे, पडती बाजू आहे ना, म्हणून आपलं म्हटलं. अरे ह्यांचं काय कर. तुम्ही निघा. मला वाटत नाही तुम्हाला कळणार आहे. तुम्ही निघा. ते काढून टाका तिला. काढून टाका. क्या बात है. अतिशय अँटिक कॉन्सेप्ट, युनिक कॅरेक्टर्स आणि भारी परफॉर्मन्स. वा वा वा. बघा सरस काय म्हणतात प्रसादा. पाकिट आणलं. वा दादा. वा ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. मोठ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वेगळाच विषय होता. वेगळ्या पद्धतीने सादर केला गेला. पृथ्वी कमाल बेरिंग होतं. कमाल. फार मजा आली. शिवाय चौथीतली तू वाटलीसच तू. म्हणजे फक्त किती वर्ष चौथीत आहेस हे क्लिअर नाही झालं. नाही छान होतं. बेरिंग छान होतं. चित्रा मस्त, मंदार मस्त. सई. फन परफॉर्मन्स होता. वेगळाच विषय होता. त्याची हाताळणी वेगळी होती. म्हणजे मी याला काय म्हणे ऑक्युपेशनल हजार्ड अशा चष्म्यातून बघितलं की घरी जे असतं तेच आपल्याला सुचतं. तर मला असं वाटतं की ह्या मुलीचे जसे वडील होते तसे बाकीच्या वडिलांनी तसं वागू नये. मुलींना आधी शिकू द्यावं, आपापल्या पायावर उभं राहू द्यावं आणि मग पुढच्या गोष्टी. तर मला असं वाटतं की असे वेगवेगळे गमतीशीर, कधी सिरियस पण त्यातून काहीतरी गंमत निघणारे असे विषय या मंचावर कायमच प्रेझेंट होत असतात. त्यातला हा विषय होता आणि तुम्ही तो सादर पण खूप छान केलात. मजा आली. मंडळी आता इथे रंगणार आहे एक चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे मानसिक आरोग्य. चला बघूया या चर्चेतून आज नेमकं काय निष्पन्न होत आहे ते. विचारांचा हा उहापोह बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यसत्राच्या अतरंगी हास्यवीरांना. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट, छोट्या केसांची मोठी गोष्ट.
तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे, या कार्यक्रमात आपण एक विषयाचा तवा घेतो, त्यावर या मान्यवराचा डोसा लावतो आणि मग या प्रेक्षकांचा मसाला भरतो आणि मग आपला टक 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 मसाला डोसा तयार. ही काय ओळख करून देताय तुम्ही माझी. नाही सर, ते काय तेच ऐकून प्रेक्षक बोर होतात आता, पण मी अदनबदन असं क्रिएटिव्ह रचत असते. नाही पण काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात माझे डोसे लागतात, असं नका करू. नाही खरं तर मी तुमची इडली लावणार होते, पण तवा होता ना, तव्यावर इडली कशी लावणार, म्हटलं गरम गरम तवा आहेच तर मान्यवरांचा डोसाच लावूया. मॅडम, तवा तापला असेल तर मी माझा डोसा लावायला तयार आहे. मोरे थांबा ना, आल्या लगेच सुरू नको करू, मग माझा चर्चेत लक्ष नाही लागत. काय करताय तुम्ही मॅडम, तुमच्या लक्षात आहे ना, हे थेट प्रक्षेपण आहे, लाईव्ह आहे हे, तुम्ही असं कसं फ्लर्ट करताय. चर्चेला सुरुवात करूया ना प्लीज प्लीज. हा, तर आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातले अभ्यासक पृथ्वीक मनकवडे, आणि त्यांचं स्वागत मी माझ्या छानशा कवितेने करणार आहे. तर मंडळी, आजच्या कवितेचं नाव आहे आनंद कुणाचा. आनंद कुणाचा, आनंद कुणाचा, आनंद माझा का आनंद तुझा, आनंद हिचा का आनंद तिचा, आनंद त्यांचा का आनंद ह्यांचा, कुणाचा आनंद, कुणाचा आनंद शिंदेंचा, कारेकरांचा, इंगळेंचा, सावंतांचा, कुणाचा, शोधा शोधा शोधा. आणि सापडत नसेल ना तर मग जगत राहा किड्या मुंग्यांसारखे. अरे बापरे. नाहीतर मरा मरा दलिंदरांनो, कुत्र्याच्या मौतीनं मरा. मग तळमळत राहील तुमचा आत्मा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, रक्ताच्या तारोळ्यात, प्रेतांच्या खचा तळमळत राहील. कशी वाटली? जबरदस्त. अंगावर रोमांस उठला. अंगावर कसा रोमांस सुटलाय तुमच्या. मोरे ईशा. अरे काय तुम्ही कशालाही जबरदस्त म्हणताय. आणि तुमचं काय, ही कविता आहे. हो सर, काल रात्रभर जागून मी ही विद्रोही कविता लिहिली आहे सर. अरे नका जागू, तुम्ही फक्त कविता केली आहे, विद्रोह दर्जाने केलाय. नका, यापुढे तुम्हाला कविता सुचली की दांडकं घ्यायचं, डोक्यात मारायचं, बेशुद्ध पडायचं. ओके. एक लक्षात घ्या, आपण आता ज्या विषयासाठी इथे जमलेलो आहोत, ज्या विषयावर परिसंवाद आहे, अत्यंत महत्वाचा. येस सर. विचारा. आता जो आपला प्रश्न आहे ना, त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा आहे. बोला. हरकत नाही, हा विचारा. मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण. हे काय लिहिलंय. मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण. ते नाही. तर मला स्वस्त अंड्याचं जेवण जेवायचं असेल तर ही मानसी कुठे भेटेल. हा विषयच नाही आपला. या अशा विषयावर स्वतः मानसी तरी परिसंवाद करेल का, मला सांगा. मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन असं आहे की नाही हे. अच्छा. हो हो तसंच आहे. मागे व्हा, मागे प्लीज प्लीज मागे व्हा. एक पाऊल पुढे आले ते आमच्यावर अविश्वास दाखवायला. तसंच लिहिलंय. तर आपला आजचा जो विषय आहे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. मित्रांनो, आनंदी जीवन म्हणजे काय. आनंदी जीवन म्हणजे आनंदी आयुष्य. आणि आनंदी आयुष्य म्हणजे आनंदी जीवन. आनंदी जीवन ते सांगतायत ना वासाड्या. तुझं लक्ष कुठे आहे, लक्ष कुठे आहे तुझा, नीट लक्ष दे इथं. प्लीज आवाज खोल. मोरे सर मोरे प्लीज बसा प्लीज. लक्ष नको त्याचं. सर ठीक आहे. मोरे बसा. असं होतं. मोरे Please बसा. एवढाचा प्रश्न नाही नाही वा, नाही. वा, ऐका ऐका सर सर चिडू नका. हे बघा, या सुद्धा गोष्टी आहेत. याच्यामुळे सुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. बस शांत. माझा बिघडला माहिती आहे मला हो, हो. कळतंय कळतंय. Sorry, yes. नो प्रॉब्लेम. मोरे. ऐका,
आता महत्वाचा प्रश्न आपला आजचा विषय मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? सर येस बोला. नाही माहीत. मला माहिती आहे तुम्हाला नाही माहित, म्हणूनच मला परिसंवादाला बोलवलेलं आहे की नाही. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे मेंटल हेल्थ. मन सुदृढ असणं, मन हेल्दी असणं. हे कशाच एक मिनिट थांबा ना. काय आहे? ह्याला काय अर्थच नाहीये. थांबा ना. सर ते हे असं असं नाही नाही करायचं का? नाही असं नाही करायचंय. सर आम्हाला वाटलं ते मानसिक स्वास्थ्यासाठीच आहे. नाही एक मिनिट थांबा सुरू नका हो. एक मिनिट ऐका ना. मॅडम प्लीज थांबा. काय तुमच्या लक्षात येत नाहीये, मी वेगळं सांगत होतो. ही बोलण्याची पद्धत आहे, म्हणजे टप्पे सांगत होतो की मन सुदृढ असणं, मन हेल्दी असणं हे गरजेचं आहे. आणि हे कसं होतं? आपल्या दैनंदिन आयुष्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होत असतो. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगायचं एकदम सोपं उदाहरण द्यायचं तर आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपला दिवस छान जातो की नाही? माझं थोडं वेगळं आहे. म्हणजे मुलात कसं ना, माझं मनाशी काही देणं घेणंच नाही आहे. म्हणजे छोट्या कॅन्सरची बाई जर माझ्यावर प्रसन्न असेल तर माझा अख्खा दिवस चांगला जातो. मोरे तुम्ही पण ना मला तुम्ही गप्प हे काय करताय तुम्ही? मी लाजते. तुम्ही लपताय. लाजणं आणि लपणं यातला फरक नाही कळत आहे तुम्हाला? प्लीज Sorry, बसायचं ते प्लीज. खूपच मला लाज नका ना वाटलं. असं करू. Sorry. प्लीज. मोरे थांबा ना. नाही मला कळत आहे. तर आता या मनाबद्दलच आपण म्हणू. मन प्रसन्न असणं म्हणजे दिवस छान जाण्याचं असतं. आता मन कुठे असतं? सर हो बोला. कुठे सर असतं? माझं मन माझ्या पायात आहे. कसं काय? सर मी नाईट ड्रायव्हर आहे हा. ना, मी पायाने ब्रेक मारतो. मग? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. पॉम पॉम. तू जरा थांब. ई. ए. नाही असं हे बघा, हे पण आहे ना मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी. हे सुद्धा आहे. असे विनोद करायचे, आपल्याला आनंद मिळतो त्याच्यात पण मानसिक. ओके नाही करत आहे मी. थांबा. नाही आवडला नाही नाही, हो पण अजूनही प्रश्न अनुत्तरितच आहे. मन कुठे असतं? मन बिन काय नसते हो, हं? काय नसते, भांगारपणा आहे सगळा. मी सांगतो तुम्हाला. इकडे बघा. मला सांगा, पुरींकडे जर मन असतं तर सोडून गेले असतं का पोरासने? गेले असतं का सांगा मला. हा काय नाही, सगळी अंगातली मस्ती आहे तुम्हाला सांगतो मी. ही फालतू नाव आहे, मन बिन फालतू नाव दिलंय की नाही, ही त्या कवी लोकांनी दिलेलं आहे. पहिलं तुम्हाला सांगतो, ती कवी लोक जी आहे ती ना, नाव देणारी हुडकून पाडली पाहिजे. त्यांचं मन घेऊन दांडक्यानं रपारप आणली पाहिजे ती. मनन बिन सांग काय नाही, मन बिन हे फालतूगिरी सगळी. मन बिन. थांबा शांत. बापरे, थोडंसं हे झालं मी त्यांना. पहिलाच माणूस पाहिलेला आहे मनावर इतका चिडलेला. मग काय तर? नाही ऐका, असं करून चालणार नाही. काय मन म्हणजे काही अवयव नाही ना कुठला. त्याला शोधून काढलं आणि फटके दिले, किंवा तो बिघडला असेल तर बाबा बाहेर काढला, रिपेअर केला, ऑपरेशन केलं आणि परत लावला. मन अवयव नाहीये ना. मन मुळात लक्षात घ्या, मन आपल्याला ना दिसत नाही. म्हणजे मन भूत असतं. शांत बसा. नाही असं नाही. काय कसं समजावतो? एक मिनिट. मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा, हो की नाही? नाही. नाही तसं नाही. अरे म्हणजे मी असं म्हणतो, मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा, नाही का? नाही. कुणी काही बोलू नका, मी सांगतो तेवढं फक्त ऐका. मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा, बाहेरच्या जगात डोकावून बघण्यासाठीची एक खिडकी. मन हा काही अवयव नाही, बाहेर काढला, ऑपरेशन केलं, बरं केलं असं नाही. पण मन बरं करण्यासाठी आणखीन वेगळे उपाय आहेत. मन बरं कसं होऊ शकतं? आपण आनंदी राहायचं, मन बरं होतं. छान विचार करायचं, मन बरं होतं. आता मनाला आनंदी करण्यासाठी काय बरं करायचं? मनाची पप्पी घेतली पाहिजे. शांत बसा प्लीज. शांत बसा प्लीज. तर मनाला आनंदी करण्यासाठी काय करायचं? तर आपण छान विचार करायचा, स्वतःबद्दल, इतरांबद्दल. काय मानसिक स्वास्थ्य आपला जो विषय, फार महत्वाचा विषय, हे लगेच बिघडतं सुद्धा. आणि त्याच्या मागचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे न्यूनगंड.
न्यूनगंडामुळे आपल्याला डिप्रेशन येतं आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे सगळ्यात आधी न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. नाही समजा आपण दोन्ही असं बाहेर काढलेलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना. कशाला एखादं राहू दे ना, आता एवढ्या वर्षाची सवय असेल तर कशाला काढायचं त्याला. एक मिनिट. न्यूनगंड म्हणजे काय समजताय तुम्ही? ते किडनीच्या बाजूला असतं ते स्वादुपिंड. आणि ते एकच असतं, 2 नसतं. किडन्या 2 असतात. उगाच आपलं काहीतरी. न्यूनगंड म्हणजे काय ते माहिती नका ना रे मला. असं का मी इतकं मानसिक स्वास्थ्यावर बोलतो आणि माझी चिडचिड होते, मग बरं नाही दिसत ना. सॉरी सर तुम्ही सांगा sir. नाही, हा. तुम्ही सांगा न्यूनगंड म्हणजे हा न्यूनगंड. न्यून म्हणजे कमी आणि गंड म्हणजे माहितीये मला. काय. ते मॅडम तो श्याम राजपूत नाही का आपलं बोलतो. हा गंडपटक आहे असं नाही म्हणत ते. पण बाय ना गंध फटक असं म्हणतात. हा म्हणजे काय गंध फटक म्हणजे काय तर त्याच्या भाषेत घाणेरडा. मी इथे जे म्हणतोय ते गंड. न्यून म्हणजे कमी आणि गंड म्हणजे कॉम्प्लेक्स. आता हे बघा, हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. न्यूनगंड, अहमगंड म्हणजे काय? न्यूनगंड म्हणजे आपण इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखणं. अहमगंड म्हणजे आपण इतरांपेक्षा खूप ग्रेट आहोत किंवा मोठे आहोत असं समजणं. आणि याला इंग्लिशमध्ये इन्फिरियरिटी आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि तामिळमध्ये यांना कोडा कशाला तामिळमध्ये कशाला जाणून घ्यायचंय? आपला असंच म्हणजे मागे पुढे मी डोसा खायला तामिळनाडूला गेलो ना तर कसं मध्ये अडवणी करणार नाही ना. मुळात आधी शब्द बोलायला शिका. नायडू नसतं ते, नाडू असतं. नाडू. अच्छा असं आहे का? हो. मग आमच्या बाजूला ते अनिल नायडू आहेत तर ते खरं तर अनिल नाडू आहेत. त्यांना सांगते मी. मरा ना त्या नाडूने गळ्याला बांधून असं काहीतरी मरा ना. तुम्हीच बोललात सर. उगाच काहीतरी मध्ये मध्ये नायडू हे आहे आडनाव आहे आणि नाडू हे ते तामिळनाडू प्रदेश आहे. उगाच विषयाला हे कुठे होतो आपण? सुप्रियाच्या कॉम्प्लेक्स मध्ये पचकन पत्ता सगळा मी लिहून घेतो. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ते. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. सुप्रिया कॉम्प्लेक्स कुठनं काढलं मध्ये? मानसिक स्वास्थ्य. हा मानसिक स्वास्थ्य. तर हे जे न्यूनगंड अहमगंड आहेत हे येतात कसे? येतात कुठून? काय होतं माणसात उपजत स्पर्धा करण्याची एक वृत्ती आहे बघा. आपल्याला सतत स्पर्धेत उतरायचं असतं. हा माझ्यापेक्षा जास्त आहे, अरे हा माझ्यापेक्षा कमी आहे. बरोबर. आपण कळत नकळत नाही का स्पर्धेचा भाग होत असतो आणि ह्या स्पर्धेत आपण हरायला लागलो, मागे पडलो की न्यूनगंड येतो आणि मग त्यातनं बिघडतं ते मानसिक स्वास्थ्य. फ्लॅबरगॅस्टेड. ए गप्पा बस. इतका काय तुला आश्चर्याचा धक्का बसलाय फ्लॅबरगॅस्टेड म्हणशील? उगाच एक इंग्लिश शब्द कुठेतरी वाचतो, ऐकतो आणि बोलतोस का रे? गप्पा बस. सर चिडताय का? मी नाही चिडत आहे. होय नाही. इधर का ना. हा? काय कसं बोलवलं मला? इतर काव ना. बर ती तुम्ही म्हणला आता ते हरल्यावर ती काय मानसिक स्वास्थ्य. हो. न्यूनगंडी तुम्ही म्हणून ती न्यूनगंड. हा तुम्ही म्हणला आता ती हम्म. तर मग ससा का बरं आनंदी होता? म्हणजे मग ससा का बरं आनंदी होता? म्हणजे नाही नाही ती गोष्ट होती की नाही त्याच्यात तो ससाला का कुत्र्यागत हरला होता कासवाकडनं. आ त्याला लाज वाटायला पाहिजे की नाही माकडाला? सांगा बरं मला. सशाला माकड म्हणाला तुम्ही? हरलंय तिच्या आईला बेन तरी लागा उड्या हाणते टनाटाना म्हशीगत लागा. ससा म्हशीसारखा उड्या. मग त्याला लागा कानवर करते डोकरा मूस काढला पाहिजे की नाही त्याला एक? ससा आहे का कोण ससा आहे? हा? म्हणजे एक एक त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं नाही का? सांगा बरं. एवढं बियाणं हरलंय तरी एक मिनिट थांबा. त्याचा न्यूनगंड आला नाही का बाहेर? अरे थांबा एक मिनिट थांबा. तुम्ही वेगळीकडे चाललाय. साधी काल्पनिक गोष्ट आहे. तुम्ही अस्मिता नका करू तिची. थांबा. पण एक चांगलं आहे बघा. एक आणखीन एक चांगलं उदाहरण मिळालेलं आहे. ससा कासवाची गोष्ट. आता बघा आपण लहान मुलांना आपण ही गोष्ट ऐकतो की नाही? ऐकवतो, ससा ऐकवतो. कासवाची गोष्ट. हो, हो. पण नकळत आपण त्यांच्यात स्पर्धेची वृत्ती तयार करतो की ससा बघ हरला, कासव बघ जिंकलं, आहे की नाही? हे चुकीचं आहे. इथनं येतात ते न्यूनगंड अहमगंड. तर अशा वेळेस काय? आता तुम्ही हा विचार करा ना फक्त की समजा ही गोष्ट तशी नसती, यात ससा हरलाच नसता किंवा यात शर्यतच नसती तर जग किती सुंदर असतं. त्याच्यात काय मजा आहे? मग गोष्ट कशी सांगितली असती पोरासनी? नाही सर, विषय भरकटतोय आपला. हा? आपला विषय भरकटतोय. हो ऍक्च्युली खरं तर हो हो, हो. आपला जो आजचा विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा. येस सर बोला. माणसाचं सुस्त अंदमानचं ज्वानी. हे काय लिहिलंय? माणसाचं सुस्त अंदमानचं ज्वानी. हे असं नाही लिहिलं. हे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन असं लिहिलंय. अच्छा लिहिलंय? माझ्यावरती अविश्वास नका दाखव. अच्छा लिहिलंय? अच्छा लिहिलंय? खाली बसा सर प्लीज, खाली बसा.
चिडू नका सर ते त्यांची पद्धत आहे होतं सर त्यांचं अरे ही पद्धत ही चुकीची पद्धत आहे होतं असं नका बसून असे प्रेक्षक सॉरी सॉरी ए गप काय आहे? तुम्ही चिडल्यावर वेताळासारखे दिसताय. ए गप्पा बस रे. हे खरं बोलल्या हा बोला हा बोला तुम्ही सगळे बोला. खरं बोललो सर एक चुकीचा बोलतो एक चुकीची उपमा देतो वाटेल तेव्हा. काढा तुमचे मेंदू आणि कुस्ती खेळायला लावा इथे सगळे हाराल एकत्र एवढे ढ मेंदू आहेत तुमचे चिडायला लावताय. मानसिक स्वास्थ्य मानसिक विषय लक्षात घ्या काय महत्वाचं काहीतरी सांगतोय. मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन माझं व्यवस्थित देत नाहीत मला हे काहीतरी चुकीचं विचारतात. बसा सर बस कुठे होतो आपण त्या गोष्टीवरती होतो. आता लक्षात घ्या ही जी गोष्ट आहे लहान मुलांना आपण जी ऐकवतो काय त्याच्यात कोणतरी हरतं ना कोणतरी जिंकतं. बरोबर आहे. या हरण्या जिंकण्यातनं जेलेसी निर्माण होते. आता जेलेसी हा सुद्धा एक फॅक्टर आहे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा जेलेसी. आता मला सांगा इथे बसलेल्यांपैकी कुणी कोणावर जेलस होतं का? मी तुमच्यावर जेलस होतोय. का माझ्यावर का होणारच ना. का काय छोट्या केसांची बाई आहे ना तिच्या शेजारी तुम्हाला बसायला मिळालंय मला कुठं मिळालेलं आहे. मला जर बसायला भेटलं असतं ना तर मी काहीच्या काही केलं असतं. मोरे सर प्लीज त्यांना इथे बसू द्या प्लीज तुम्ही काय काय लोकल मध्ये आलोय तुमच्या हमारे इनको जगा दो. नाही पण त्यांना वाटतं तर बसू द्या ना थोडा वेळ सर अरे वा त्यांना बसायला देऊ आणि मी कुठे बसू. सॉरी सर सॉरी मी माफी मागते नका मागू काही अर्थ नाहीये त्या माफीला. एकच माणूस इथे फक्त शांतपणे ही चर्चा ऐकतोय किंवा समजून घेतोय तो मागचा माणूस. हो 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 सर तुम्हाला या परिसंवादात सहभागी व्हायचा काही प्रश्न असतील तर विचारा. मानसिक खाली बस खाली बस खाली बस. हा काय प्रश्न आहे मानसिक हा काय स्वर आहे. सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा खरंच. नीट विचार. सर थंडीत काय काळजी घेतली पाहिजे आपण? हा 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 काय प्रश्न आहे याचा काय संबंध आहे. नाही सर मागच्या वेळेला मान्यवर आले होते थंडीवर चर्चा करायला हा. तेव्हा माझा प्रश्न राहिला होता तो आता विचारून घेतला. खाली बस खाली बस खाली बस. सर हे मानसिक स्वास्थ्य सर एक खड्यात गेलं मानसिक स्वास्थ्य बावळ्याट. मानसिक स्वास्थ्य आनंदी जीवन नाही माझं आनंदी जीवन इथे आल्यापासून माझं दुःखी झालं जीवन सगळं. आनंदी जीवन त्रास दिला नुसता. एक जण नीट प्रश्न विचारत नाहीये. शांत हो यार शांत हो. मानसिक स्वास्थ्य आनंदी जीवन मानसिक स्वास्थ्य ऐकाय हे बघा असं माझ्यासारखी चिडचिड झाली ना कधी की काय करायचं ते सांगतो. एक उदाहरण देतो तुमचं तुम्हाला कळेल की रिॲक्ट न होणं किती गरजेचं आहे. त्याच्यातनं तुम्ही कसं स्वतःला शांत करू शकता. समजा तुम्ही रस्त्याने चाललेला आहात. काय आहे मी चालतोय की दुडू पळतोय. चांगला प्रश्न आहे चांगला प्रश्न. थांबा ना जरा थांबा ना. फक्त ऐका तुम्ही रस्त्याने चाललेला आहात. पण सकाळी की दुपारी. का नाही दुपारी असेल तर टोपी घालायला ऊन असतं ना. हो हो मी पण गॉगल लावेल माझ्याकडे मस्त गॉगल आहे. नाही प्रश्न वेगळा एवढं फक्त लक्ष. बुलेट घेऊन येऊ का? कशाला चालत जा काटा एवढं कुठे चालत जाणार उन्हात आणत. हा ते पण आहे. तुम्ही बुलेट आणणार असेल तर मला डबल सीट घेऊन जाल काय. अरे थांबा ना जरा थांबा ना मला बोलू द्या ना रे. मला सांगू द्या ना तुम्हाला उदाहरण. सॉरी सर सॉरी. चिडायचं कसं नाही शांत कसं राहायचं मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं हे सांगण्यासाठी मला चिडावं लागतंय. काय विरोधाभास आहे हा. असं समजा तुम्ही वेगवेगळ्या रस्त्यावरनं चाललेला आहात. अरण्या हं? तू कुठल्या रस्त्याला राहतो? मी MG रोडला. काय सांगतो हं. मी SP रोडला. हं. मॅडम तुम्ही कुठल्या रोडला? मी आता गोखले रोडला चालते. मग माझ्या जवळ SP रोडला. हो. मग संध्याकाळी याल काय SP रोडला? नकाडू कॉफी पिऊया. चालेल ना कॉफी पिऊ शकते. चालेल मग. हो. हा? चल माझ्याकडे टेम्पो आहे माझ्या टेम्पोने चला चला, सगळं. बाबा. हा? चला. गोखले रोडवर काढाल का? म्हणजे कसं? वेताळाला घेऊया. हो. वा 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 तुमच्या परफॉर्मन्समुळे आमचं मन भरलं आणि आणखी दिलदार झालं. भारी परफॉर्मन्स. प्रसादा मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण झाल्यानंतर सुस्त झालेला माणूस अंदमानच्या जॉनीला काय कमेंट देणार आहे. अरे अरुण तू फार वेडा आहेस. म्हणजे ना एकेका सिरीजचा इम्पॅक्ट होतो ना तसं मला आजकाल मंजूनी काही सांगितलं की अरे अरे प्रसाद असं सांगितलं होतं मी तुला. अच्छा असं मी घरात करायला लागलोय अरुण. अफलातून. बाकी ॲज युजल तुमचा सगळ्यांचा मॅडनेस कहर होता आज. मजा आली खूप मजा आली खूपच मजा आली. सई अरुण दादा तुम्ही अनस्टॉपेबल आहात. म्हणजे मी पुन्हा एकदा मी हे 1000 वेळेला म्हणायला तयार आहे की
तुम्ही जे बोलता ते खरंच आम्हाला तिथे दिसतं, अक्षरं उमटायला लागतात आणि हे तुम्हीच करू शकता. मला असं वाटत नाही की या मंचावर अशी ताकद अजून कोणाकडे आहे. त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. बाकी परफॉर्मन्सेस कडक नेहमीप्रमाणे, म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला म्हटलं की हां असं एक फील देणारी ही सिरीज आहे. मस्त मजा आली. वा. मंडळी, विळा भोपळ्याचं नातं म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात एकतर सासू सुना किंवा बॉस आणि एम्प्लॉई. चला बघूया आज एका बॉसची तिच्या स्टाफ सोबतची केमिस्ट्री इथे काय धुमाकूळ घालते ते. जी केमिस्ट्री घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. पाम्या बास झालं रे सर्व असं वाटतंय. म्हणजे कधी कधी वाटतं ना की सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं गावाला. पटकन हो बोलले तर जावं लागेल. असं मनात पण आणू नको. याचं बघ. त्याचं काय मला वाटतं ना ह्याने कानाला असा फोन शिवून घेतला पाहिजे. हो ना रे, बघावं तेव्हा लागलेला असतो रे. हो रे. नाही काही गरजच नाहीये नवीन कपडे घ्यायची. एक बास्केटबॉलचा ओव्हरसाइज टी शर्ट घाल, त्यावर ब्लेझर घाल, सुंदर दिसतायत मुली त्यात. खरं सांगतोय तुला. मी काय श्रम्या, हा जे बोलतो तिकडची पोरगी स्क्रॅच करून ऐकते की कसं काय? काय नाही, मला असं वाटतं एवढा गुळ शेतात पण बनत नाही जेवढा हा पाडतो. तिचा नागमणी अजून भेटला नाही वाटतं. या पोरीचं एक बरं वाटतं मला. काय? नाश्त्यालाच मायकल जॅक्सन खाऊन येते. हा. अरे कस्टमर केअरचा फोन आला तरी असंच असतं तिचं. हो काय? हा बरं ते आपल्याला काय नाही तर काय. काय करत राहायच्या गोष्टी. बॅलन्स शीट आहे ना. कसली बॅलन्स ती, इफेक्टिव्ह आहे बॅलन्स शीट. करा ते करा करा सगळं करा आणि मेल करा मला. Effective बाय आहे बाय balance. बाय. Yes. ओ सर मी मेडिटेशन झालं. गुड मॉर्निंग मॅम. मॅम आले. अरे मॅम. मॅम आल्या. मॅम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. मी Good morning, ma'am. गुड मॉर्निंग. काय करत होतात? फाईल तुमची आजची कामं Yes. आहेत. आहे ना. येस कामच चालू होतं मॅम. या वेळेला कामच असणार. Yes, काम. दिसलं मला दिसलं. येस येस. बरं एनिवे माझ्याकडे एक न्यूज आहे. ती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. मी न्यूज सांगते. आज सकाळीच मला हेड ऑफिसमधनं ईमेल आलाय. तुम्ही वर्षभर इथे ऑफिसमध्ये जे काय दिवे काम केलंय त्याबद्दल मला तुम्हाला 1 ते 10 मध्ये रेटिंग द्यायचं आहे. 10 ऑफकोर्स बिंग द हायेस्ट. आणि त्यावरनं तुमची सॅलरी इन्क्रीमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर होणार का नाही, बोनस, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रेटिंगवर ठरणार आहेत आज. क्या बात आहे. गुड न्यूज दिसते म्हणजे. बेस्ट न्यूज आहे ही. आणि मॅम सगळ्यात बेस्ट ह्यात काय आहे माहितीये का? काय? की रेटिंग आम्हाला तुम्ही देणारात इज द बेस्ट थिंग आउट ऑफ ऑल. खरं तर म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला या ऑफिसमध्ये कोण ओळखतं? एक्झॅक्टली. आणि मला तर तुम्ही जास्तच ओळखता का? करेक्ट करेक्ट करेक्ट. मॅडम माझ्यावर तर तुमचा सेपरेट जीव आहे. म्हणजे मला तर तुम्ही 10 पैकी 10 देऊन टाका आता. का का बेटकर आ? तुम्हाला का 10 द्यावे? मॅडम माझा मुलगा 4थीत गेला आता. मग तुमचा मुलगा 4थीत गेला म्हणून मी तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी 10 रेटिंग का द्यायचं बेटकर? मॅडम कसं 4थीला गेला ना तो आता स्कॉलरशिपला बसेल तो. स्कॉलरशिप मोठी असते, परीक्षा मोठी, पुस्तकं मोठी, खर्च मोठा, सगळं मोठं मोठंच असतं त्याच्यात. तुमचा खर्च वाढलाय म्हणून पगार वाढ होत नसते हो. तुम्ही वर्षभर काम काय करता याप्रमाणे पगार वाढ ठरते. त्यामुळे बेटकर तुम्ही तर काही बोलूच नका. येस येस. होळी आणि गणपतीला तुम्ही जेव्हा गावाला जाता फक्त 2 दिवसाची सुट्टी मंजूर झालेली असते. तुम्ही 15-15 दिवसांनी येता बेटकर. 18 कधी 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 18 दिवसांनी येता तुम्ही. सांगतो मॅडम, मी गावाच्या वेशीपर्यंत देतो पण गावाले सोडत नाहीत मला लगेच. मी जसा बसमध्ये बसायला जातो ना ते लगेच बोलला, हा चाललास तू का काय अक्कला गावा काय खाज उठते, हा शहरा काय सोनं लागलेला असं म्हणतात. मी त्यांना सांगतो नाही मला जावं लागेल, माझी बॉस थोडी अशी आहे. तर आहे म्हणजे काय बॉस काय आहे? सिंघम असेल मॅम. स्ट्रॉंग स्ट्रॉंग. स्ट्रॉंग आहे माझी बॉस स्ट्रॉंग आहे. मला जावं लागेल आणि माझी बायको पण ना सोडत नाही, हट्ट करते जरा ती. त्यामुळे
मी काय करू मग सोडत नाही म्हणजे अरे ऑफिस म्हणजे काय खेळायचं मैदान नाहीये मग नाही सोडलं मग मी नाही आलो जमलं तरच आलो असं नसतं इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कम टू ऑफिस अँड फिनिश युअर वर्क येस येस काही अर्थ नाही ह्याला ऑफकोर्स काहीच अर्थ नाहीये मॅडम बरं, मी येतो मॅडम तरी मी येतो मी येता आपण तुम्ही कधी वेळेत येता का नेहमी उशिरा येता आणि वेळेत घरी जाता विचारलं की काय सांगता बेटकर तुम्ही मॅडम मी वेळेत येत नाही तुम्ही मला वेळेत जाऊ तरी द्या हे तुमचे विनोद सॉरी काय करायचं मॅडम तुमचं? काय होतं मला घरी लवकर जावं लागतं माझी बायको थोडी बालिश आहे ना तर ती एक हट्ट मिनिट एक मिनिट करते. आत्ता हे म्हणाले ना बायको गावाला असते नाही मला म्हणाले मॅडम ते गावाला तुम्ही म्हणालात बायको गावाला असते मग याला काय अर्थ आहे करेक्ट आहे करेक्ट पकडलंय म्हणजे मी जातो व ती माझ्याबरोबर जाते गावाला आणि नंतर मी तिला परत घेऊन पण येतो मग ती गावाला का तुम्हाला थांबवत असते कारण कारण तिथं माहेर बाजूलाच आहे माहेर बाजूला आहे दिस इज नन ऑफ माय बिझनेस बेटकर याचा माझ्याशी काही मॅम संबंध मला नाही, वाटतं ते यांचं काय करायचं? वाटेल ते ए. बोलतायत खरंच याचा काही संबंध नाही म्हणजे मी पण कोकणातलाच आहे मी पण कोकणातच राहतो पण आय डोंट गो आय कम हिअर आय कम हिअर इन ए तिकडे जायला ना गावाला जायला गावाची ओढ लागते कळलं काय ओढीचा तू माका सांगा हे माका तुझा मका आहे ना कुकरला लाव मका आईच्या गावात राजा मयेकरांचा नातू याला अजून मालवणीतला म येत नाही मॅडम सारखा आपला मका तुका मधला कंटेंट गायब हा? काय एक मिनिट पण मॅडम त्याचा काय संबंध मी Exactly, मुंबईत इथे- वाढलेलो आहे हे ऑफिस आहे इथे काम करायचं असतं इथे मालवणी बोलायचं नसतं Thank you. Yes. काही संबंध नाहीये ह्याचा या सगळ्यासाठी मी तुम्हाला हे तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे रेटिंगवर अडीच किती? देते तुम्हाला अडीच मॅडम माझा पोरगा चौथीला तो 4 मी 2.5 बरोबर नाही वाटत ते मॅडम तुम्ही दोनच द्या तुम्हाला किती देऊ मग मला शिकवताय ना किती द्यायचे तुम्ही सांगा तुम्हाला किती देऊ सांगा राऊत ओंकार हा किती देऊ मला किती देऊ किती देऊ द्या किती आय मीन टू से राऊंड फिगर करून जे तुम्हाला योग्य वाटेल आणि ऍक्च्युली मला अपेक्षा नाहीये मॅडम तुमच्याकडनं म्हणजे तुम्ही काही द्या तुम्ही मला काही द्या आपका रेटिंग सराहकोपर है मेरे कारण तुमच्याबरोबर काम करताना जो अनुभव मला येतोय मॅडम तो माझा बोनस आहे आणि जे मी शिकतो आहे तो माझा पगार आहे मॅडम शिंकू नका फक्त शिका शिका काहीतरी यांच्याकडनं तरीही नाही राऊत इथे बघा तरी सांगा मला तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं व्हॉट डू यू डिझर्व नो मॅम नाही सांगा मला हो किती देऊ सांगा आय डिझर्व हे बट आय स्टील हे फाइंड की आम्ही तुम्हाला सांगणं तुम्ही आम्हाला किती रेटिंग द्यायचं हे आम्ही तुमच्या कार्यक्षमतेचा केलेला अपमान आहे असं मला वाटतं म्हणून मी सांगणार नाही इट्स युअर डिसिजन काय ए बरोबर बोलतोय राऊत मॅडम फक्त काय मॅडम की रेटिंग आमचं आहे तर मॅडम हे बघा हा ग्लास आहे ना मॅडम हा ग्लास आहे आणि ग्लासात आपण पाणी ओतल्यावर आपण अपेक्षित करत नाही ना की पाणी वाहून जाईल कारण ग्लासात पाणी ओतल्यावर पाणी राहणारच ना काय ग्लासात. बोलताय तुम्ही काही इथे कोणालाच कळत नाही तुम्ही काय बोलताय बेटकर तुम्हाला कळतंय का हे काय बोलतायत सांगा बरं मॅडम त्याच्याकडे ग्लास आहे त्याच्याकडे पाणी नाही त्याला पाणी द्या कॅन यू एक्सप्लेन हां मॅडम कॅन यू एक्सप्लेन मला शिवलकर काय बोलतात ते कधीच कळलेलं नाही काल म्हणाले की कबूतर उडून गेलं नाश्ता करूया काय बोलताय तुम्ही शिव मी एक्सप्लेन करतो मॅडम हां. मला माहिती आहे मला काय सांगायचं बोला मॅडम वी आर ग्लासेस वी आर क्लास वेअर ग्लास वी आर ग्लासेस अँड यू आर टॅप आय एम काय टॅप नळ 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 टॅप यू आर टॅप बर सो ग्लास नळाला सांगत नाही ना की माझ्यात किती पाणी टाक म्हणून टॅपचं कामच असतं ना पाणी टाकणं बर सो रेटिंग टू टॅप मग ह्या नळाला पाणी आलंच नाही तर उपटून फेकून द्या गंज लागू ठेवला कशा सॉरी नाही व्हॉट ही मीन्स टू से इज की नळाचं कामच आहे ना पाणी देणं हां तुम्ही मला काम शिकवणार आहात आता माझं यू टू लिटल इनसिग्निफिकंट ह्युमन बिंग्स तुम्ही मला माझं काम शिकवणार आहात मॅम ते गंज वगैरे पण म्हणाले मग विचारलंय तुम्हाला बोलते ना मी सांगा तुम्ही सांगा मला किती देऊ तुम्हाला मॅडम मॅम मॅडम या मॅडम, किती- मॅडम मॅडम यावर बसा
ती माझी सीट आहे माझ्या सीट काय करताय तुम्ही राऊत? लाळगोटे पण चाटेगिरी चमचेगिरी. काय करताय? नाही ती माझी जागेवर मी मागितली का खुर्ची? नाही पण माझ्या मला मी बसलीये ना आता. बोलू का? येस बोला. किती देऊ तुम्हाला सांगा? थँक्यू मॅम. एक तर तुम्ही विचारल्यावर मी बोलते, मी मध्ये मध्ये बोलत नाही. हे जस्ट मी आधी क्लिअर करते. बोला किती देऊ सांगा? 10 देऊ शकता मॅम तुम्ही. का 10 द्यायचे तुम्हाला मी? मॅम या ऑफिसमध्ये टू बी व्हेरी ऑनेस्ट मला कोणाही बद्दल काही बोलायचं नाहीये, बट या ऑफिसमध्ये मी माझं काम वेळेवर पूर्ण करते. सो मी जर बॉस असते तर मी स्वतःला 10 दिले असते मॅम. बरोबर आहे. हे आहे. एक मिनिट. नाही नाही आता कोणी नाही अडवायचं. हे बरोबर आहे. हे करेक्ट आहे. Yes. इथे काय करताय तुम्ही राऊत? मी मागितलीये का खुर्ची? मला नाही बसायचंय नाही राऊत. बसा मॅडम बसून घ्या पाय दुखतील बसले. बरं ठीक आहे. काय बोलत होते मी? माझा रेटिंग माझ्या 10 येस rating. तुम्ही सगळी कामं वेळेत करता याबद्दल बोलत होतो ना Yes, आपण. yes, ma'am. यू शुड काय यू शुड अप्रिशिएट. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. यू शुड अप्रिशिएट. Thank you. या सगळी कामं वेळेत करतात. थँक्यू. मी गेले की माझ्या कपड्यांवरती कमेंट्स वेळेत करतात. मला कसं फॅशन सेन्सच नाहीये. याबद्दल गॉसिप वेळेत करतात. हो. हं, माझ्या 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 वजनावर जोक्स करतात. वेळेत करतात. नाही सर. मॅम हेच हे सुद्धा मॅम नाही एक्झॅक्टली. तुम्ही मला सर म्हणताय. मॅम. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. मला तुम्ही सर म्हणताय. मी काय करताय तुम्ही राऊत? मी मागितली का खुर्ची तुम्हाला? नाही मॅडम माझा आवाज सरांसारखा आहे का? नाही, मॅडम. या सर का म्हणतात मला? माझा आवाज सरांसारखा आहे का? एकदा डोळे मिटून ऐकून बघा, तुम्ही पण तेच बोलाल. येस सर. आउट 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 राऊत राऊत आउट म्हणते तुम्हाला. राऊत असं एकदा मला बोललेले, ते मी जस्ट मॅडम मी काही बोललेलो नाही ते आउट म्हणाला तुम्ही ते म्हणाले राऊत त्यांनी नाही मॅम मी मॅम हे बघा मॅम मी सिरियसली सांगतेय, मी असं कधीच बोलले नाही. पहिल्यांदा झालंय माझ्याकडनं मॅम. मी कधीच सर नाही म्हटले तुम्हाला. तुमच्या कानावरती हे कोण घालताय मला माहित नाही. मी आय डोंट नो तुमच्यापर्यंत हे कसं पोचतंय. तू माझ्याकडे काय हे असं असं करतेस का? मी रॅन्डम हातवारे गेले. मी कुठे हे रॅन्डम आहे हे रॅन्डम आहे मॅडम हे रॅन्डम आहे मॅडम. हे असं रॅन्डम आहे. तो तर असं करतोय मॅडम माझ्याकडे. हा अन्याय आहे मॅडम. मी कधीच तुम्हाला काही सांगितलेलं आहे का? मी युनियनकडे जाणार आहे. मी आधीच सांगून ठेवतो बेटकर. मला मी खरंच काही केलेलं नाहीये मॅडम. हा जो आवाज आहे ना, हा अन्याय आहे माझ्याकडे. हे हातवारे आहेत ना, हा ट्रॅप आहे मॅडम. येस ह्या भोळ्या आवाजावर जाऊ नका मॅडम. तुमच्या समोर कल्प्रिट आहे. आम्ही नाव नाही सांगणार. इनिशियल सांगतो ओ. मी जेन्युइन आहे मॅडम. मी नाव नाही सांगणार मॅडम. तुम्ही काही कमी नाही आहात शिवलकर. तुम्ही कमी नाही आहात. पण तुम्ही मी जेव्हा व्हॉट्सअप काय करताय तुम्ही? मॅडम ते खुर्ची तुमच्यासाठी आणत तिकडे ठेवा खुर्ची. बसला असता राऊत जा तिकडे. इथे या तुम्ही शिवलकर. काम करत होतो. इथे या इथे या इथे या. मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जोक्स टाकते कारण एक टीम स्पिरिट आणि आपलं असं खेळीमेळीचं वातावरण राहावं आपल्या टीम मध्ये. आणि एखाद्याचा असतो विनोदी स्वभाव, त्याला सुचतात विनोद. तसं आहे माझा. मला चांगले चांगले विनोद सुचतात म्हणून मी टाकते. त्याच्यावर तुम्ही रडण्याची इमोजी टाकता. इतर सगळ्यांना खदा खदा हसायला येतं. ते वेडे आहेत का? तुम्ही रडण्याची इमोजी टाकता. आता परवाचाच जोक घ्या. काय होता राऊत तो? हत्ती मुंगी सासू सुने. सासू सुना सासू सुनेचा जोक होता. एक सांगा तर. सासू सुना बाजूबाजूला बसलेले असतात आणि सून अशी सून लाजत असते. सासूबाई विचारतात काय बाई का लाजतेस? सून म्हणते तुमच्या घरातला कुकर माझ्याकडे बघून चिट्टी एवढा चांगला जोक होता. त्याच्यावर एवढा चांगल्या जोकवर तुम्ही रडण्याची इमोजी टाकता शिवलकर. बोलणार आहात का? हा काय जोक मध्ये होतो. हा काय शिट्टी आणि कुकर मध्ये काय हसायचं आणि किती हसायचं. हसता हसता माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती इमोजी मी टाकली. गप्प बसा.
तुम्ही ना सगळे गप्प बसा. तुम्ही सगळे, तुम्हाला असं वाटत असेल ना की मला काही माहित नसतं, तर असं नाहीये. मला सगळं माहिती असतं. सीसीटीव्ही कॅमेराज आहे तिकडे. माझं लक्ष नाही असं वाटत असलं ना तरी मला सगळं कळत असतं. तुम्ही माझ्या मागे काय करत असता ते. काम करत असतो मॅम. माझ्या मागे तुम्ही मला कॉमेडीचा विराट जगताप म्हणता. माझ्याकडे का बघताय मॅम? हे कोण सांगताय तुम्हाला? मला नाही कळत का अशा तुम्ही का स्वतःवर घेताय? तुम्ही बरं, ते जाऊ द्या. चला ते जाऊ द्या. तो मागे मी केलं. हा, अंधेरीचा पूल पडला त्याची न्यूज आलेली आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती. वाईट त्याच्या खाली कोणीतरी असं लिहिलं, अरे आपल्या मॅडम कशाला गेल्या होत्या त्या पुलावर नाचायला. मी नाही टाकला मॅडम, मी नाही टाकला. मी तुम्हाला बोलले का? नाही तुम्ही डायरेक्ट नाही, तुम्ही स्वतःवर घेताय म्हणजे तुमच्या मनात काहीतरी आहे. course, madam. माझ्या मनात काय नाही. दिस इज रिडिक्युलस. मला आता कंटाळा आलाय तुमच्या सगळ्यांचा. मी या सगळ्यावरच तुम्हाला रेटिंग देणार आहे. मॅम, See, मॅडम, एक मिनिट, तुमच्या डोळ्यांसमोर सगळ्यांना 2 2 2 2 मॅम, मॅडम दोन मॅडम, मला का दोन मॅडम मी काय दीड करायचं, दीड करायचं. मला राऊत आणि इंदलकर 1.5. मॅडम मी काय केलं मॅडम ह्यांच्याकडे माझं कसं काय करताय? एंटर करते. नाही, नका नाही करू एंटर. मॅडम करू का एंटर. मॅडम मॅडम ऐका ऐका ना ना, please. ऐका ना मी माझा एवढा पोरगा ही चौथीत वेळ आहे. फोन चेक करायची. मी करू का एंटर. ऐका ना मॅम, मॅडम मला हेड ऑफिसवरनं मेसेज आलाय. काय तुम्हाला आलाय काय बघा रे. मॅडम त्यांनी म्हटलंय जसं तुम्ही आम्हाला रेटिंग देणार आहात तसं आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला रेटिंग द्यायचंय. लिहिलंय रेट युअर बॉसेस परफॉर्मन्स. ओ आणि याच्यावरती तुमचं इन्क्रीमेंट, पोझिशन, ट्रान्सफर सगळं ठरणार आहे. मिस प्रिया प्रमोशनही ठरणार आहे त्यांचं. दिस इज नॉट पॉसिबल. मॅडम तुम्हाला सीसी पण केलं. शक्यच नाहीये. असं कसं होऊ शकतं. एक मिनिट, हे अजूनही ऑफिसच आहे. हे ऑफिस एटिकेट्स तुम्ही पाळायला हवेत. मॅडम आता काय झालं माहिती आहे, आम्ही टॅप्स आहोत आणि तुम्ही ग्लास आहात. अनबॅलन्स ग्लास. नल दमयंती. यस. हे तुला राहायचंय ना पार्टी. कसं खेळीमेळीचं वातावरण तयार करते मी ऑफिस मध्ये. आल्यापासून कशी मज्जा केली सगळ्यांची. आली की नाही मज्जा. अरे गंमत करत होते गाईज. आपली टीम आहे. आपण किती समजून घेतो एकमेकांना. तुम्ही असं तुम्हाला खरं वाटलं. चला चला पटकन सगळ्यांनी 10 10 10 10 द्या बॉसला. वी आर अ टीम. किती? 10 ऑफकोर्स. 10 10 10 10 10 द्यायचे तुम्हाला. 10 10 बेटकर असं नका करू. काय 10 10? बॉस कशाला 10 10? हा कुठले 10 10? असं नाही. मी तुम्हाला किती सांभाळून घेते बेटकर. सांभाळून बेटकर माझ्यासारख्या चुका करत असतात. 4 चौकात इज्जत करता माझी किती खजील वाटतं माहितीये. अरे तीच टेक्निक आहे बेटकर. हे बघा तुम्हाला खज्जील केलं की कसं तुम्ही परत त्याच चुका करणार नाही. ही टेक्निक असते बॉसची. ही टेक्निक आहे. मग मी तुम्हाला 1.5 रेटिंग देतो. म्हणजे तुम्ही पण तुमची चूक सुधाराल, माझी चूक करणार नाही कधी. कळलं ना. अरे साधं माणूस सारखं म्हणून वागवत नाही ते. हे नाही ऐकून घेणार मी. मी कधीच तुमच्याशी वाईट वागलेली नाही. मॅडम कधीच या शब्दावर तुम्ही भर देऊ नका. तुमच्या मुलाच्या लग्नात तुम्ही आम्हाला बोलवलं होतं. सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं सगळ्यांना. हा पण त्याच्यानंतर वागणूक काय दिली आहे. काय दिली. आठवा काय आठवा मॅडम. काय? त्या बँडवाल्यांच्या पंक्तीत जेवायला बसवलं होतं आम्हाला. तो खुळखुळावाला मला विचारत होता तू क्या बजात आहे रे. काय सांगू. काय सांगायचं. हा आणि हे तू बोल ना तुझ्यावर काय माझे कान खातो. मॅडमला सांग ना. नाही नाही, तो कशाला बोलेल, तो घाबरतो ना. मी घाबरत नाही मी सांगतो. राऊत? मॅडम party ला. राऊत करू नका मॅडम. राऊत करू नका. मी एवढे तुमची चमचे मदत केली तुम्हाला सगळी. मी एवढं सगळं केलं. मला तिकडे तुला तरी विचारलं रे. त्या बँडवाल्यांनी मला काही विचारलं पण नाही. तुझे कुठले बजाने को आता आहे ना ये दे कंदील धर. असं करून मी कंदील धरून उभा होतो अक्कल 2 तास लग्नात. मला गुलाबजाम दिले होते वाटायला. संपले होते सगळे. पातेला 4 गुलाबजाम, 2 लिटर पाक आणि खायला 22 माणसं. मला म्हणता हे गुलाबजाम द्या. कुठल्या आणू मी खिशात गुलाबजाम घेऊन फिरतो मी. मी बघितलं. गरीब कुठल्या बॉस ना तुम्ही. मी बघितलं. मी काय टायमाला गुलाबजाम करत होतो. नाही. हा? अरे पाक देऊन दमलो लोकांना मी. किती पाणी टाकू त्याच्यात. मी संपल्यावर आईच्या गावात
तुम्ही बॉस आहात ना, कोकणात या कधीतरी, एवढा पोटभर खायला घालू ना, चौथ्या दिवशी धिंडाळी लागेल तुम्हाला. धिंडाळी म्हणजे कळलं मला, कळलं. नाही, पण मी बघितलंय त्याला हे नाही हे बघा सॉरी. हे बघा नाही, तुम्ही काहीच अटेंड पण नाही केलं मॅम. नाही, तुम्ही करवली वाटत होते, मला घेऊन चालले होते ते. नाही ते काय? तुम्ही उशिरा आलात ना, तुमची चूक आहे. आता तिथे पण आमची मॅडम लग्न होतं ते लग्न. अरे ऑफिस आहे का तिकडे पण वेळेवर पोचायला? आणि वेळेवर पोचून करणार काय हो तू? तुम्ही कसं ट्रीट करता आम्हाला? आमची ओळख तुम्ही ऑफिस पार्टीमध्ये मीट माय जोकर्स अशी करून देता मॅम. नाही ते काय, वरच्या मीटिंग मध्ये काय सांगतात माहितीये, माझ्या हाताखाली रिकाम टेकडे बैल काम करतात. अरे बैल मला तर कुत्र्यासारखं वागवतात. आणि हे तू आहेस का कुत्रा रे? हे तू आहेस सगळं कुत्रा? ऐक रे, हे सगळं सोडा, हे सगळं सोडा मॅडम. वागता की नाही असं तुम्ही सगळं? सांगा. काम डाऊन, काम डाऊन, काय काम हा, काम काम डाऊन. काम- हे बघा मी तुमच्याशी जर काही वाईट वागलेले असेल तर मी तुमची माफी मागते. यू शुड बी. आणि तुम्ही पण काही थोडं चुकीचे वागले आहात ना, हा. मी असं समजते की तुम्ही मला म्हटलाय सॉरी आणि मी तुम्हाला माफ करते. हा. आणि आय हॅव अन ऑफर टू मेक. ओहो. मेक अस अन ऑफर वी कांट रिफ्यूज मॅडम. सगळ्यांनी फोन्स काढा आपले आपले. चला आता काय, आपण एक काम करूया, तुम्ही मला जितकं रेटिंग द्याल ना तितकंच मी तुम्हाला देणार. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकमेकांना 10-10 देऊया. हे बघ, शेवटी काय, वी आर अ टीम. येस सर. करेक्ट. येस सर. सर चालेल पण आपण 10-10 देऊया मग सगळ्यांना. ओके. ओके ओके. रेडी? चला सगळ्यांनी टाईप करा 10 10 10 10 10. एकत्र एंटर करायचंय. हा 1 2 3. मी केलंच नाही. आम्ही पण केलंच नाही. ही खोटं वागणं ना मॅडम तुम्हाला खाली घेऊन जाणार आहे अशी का? गंमत वेड्यांनो, गंमत. दिवसातून 2-2दा गंमत करता मॅडम. खेळीमेळीचं केवढं ते? वी आर टीम. हं. वी आर अ टीम गाईज. हा. यू आर माय जॉकर्स. येस सर. ओके सर. तर सर पण एक काम नाही, तुमचे फोन माझ्याकडे द्या. हा. हे तुम्ही माझं रेटिंग द्या, मी तुमचं रेटिंग देते. हा? चालेल? ओके. माझं नवीन म्हणजे आहे. टेन्शन नको. हा चला हाय सर आहे, हाय सर आहे, हाय. चला द्या. झालं गुड. नशीब. चला आता सगळ्यांचं प्रमोशन होणार, सगळ्यांची पगार वाढ होणार. मस्त आपण ऑफिसची पिकनिक करूया. येस मॅडम, पिकनिक करूया. चला, कामाला लागूया आता. लय बोललो ना. मॅडम काय मॅडम गाईज काय रे? काय हेड ऑफिसवरनं मेसेज आलाय की तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना 10-10 मार्क दिल्यामुळे कोणाचंच प्रमोशन, इन्क्रीमेंट, ट्रान्सफर काहीच होणार नाहीये. उलट संगनमताने सगळ्यांना 10 मार्क कसे दिले ह्याची चौकशी होणार आहे आणि त्याचा निकाल लागल्यावर जो काय निकाल असेल त्याप्रमाणे आपल्याला फायर, सस्पेंड किंवा पेमेंट कमी करणार आहेत. मला पण तोच ईमेल आलाय. मूर्खात खरे तुम्ही. अरे सगळ्यांनी 10 कशाला द्यायचे? एखाद्याने 9.5 द्यायचे, एखाद्याने 8 द्यायचे, 9 द्यायचे, 10. काय अर्थ आहे याला? मी तरी कशाला सगळ्यांना द्यायचे 10 द्यायचे ना, राऊतला 6 द्यायचे ह्यात ना. पण मॅडम तुम्ही आमचीच चूक करता. तुम्ही द्यायचे ना 7. ह्याला द्यायचं 6 रे. भन्नाट परफॉर्मन्स. कोकणावरचे सगळे पंचसही खूप आवडले आणि माका तुका परफॉर्मन्स पण खूप आवडला. हा सर, रसिकांना विचारूया की बॉस आणि एम्प्लॉईज मधलं हे जे प्रेमपूर्ण संभाषण आहे ते त्यांना किती आवडलंय. प्रसादा? माझ्याकडनं 10चं रेटिंग आहे. चांगली कॉन्सेप्ट होती. पम्या मस्त कॉन्सेप्ट होती. ओमकार, तुला मालवणी येत नाही? काहीच आहे, मला समजतं पण बोलता येत नाही मला. घरी बोलतात सगळे पण मला एक अक्षरही बोलता येत. अच्छा. हा, नाही, तुझे बोललास ते मालवणी मालाडचं वाटत होतं. त्यामुळे तिथलंही नव्हतं. हो दादा. चांगला आला, पण ओव्हरऑल मजा आली आणि ट्विस्ट त्यातले खूप इंटरेस्टिंग होते. आणि मग शेवट काय होईल याची आम्ही वाट बघत होतो आणि शेवटी पण जो ट्विस्ट आला तो पण इंटरेस्टिंग आला. मजा आली. सई? मस्त होता परफॉर्मन्स. काही गोष्टींचं टायमिंग भन्नाट होतं. सगळंच बघायला खूप मजा आली. आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड सांघिक परफॉर्मन्स. मजा.
आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. विनोदाचा हा वस्तुपाठ असाच नेहमीप्रमाणे चालू राहील. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी, हास्याचा रंगमंची आविष्कार घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. आणि मंडळी आता मंचावर येणार आहे एक जादूगार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा वेगवेगळे हास्यप्रयोग अनुभवण्यासाठी. आणि हे हास्यप्रयोग बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वरिता खरा, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि सातारचा विनोदी दारा रोहित माने यांना. खाली उतर, खाली उतर. तोडलंस का? तोडलंस का? बेन्या तोडलंस का ते? नाही सर, या वसर मान त्याला पहिला आत टाका, त्याला आत टाका. काय झालंय? अहो, पण कालवा करू नका. हे काय झालंय? अरुण ऐकून तर घ्या ना तुम्ही. तू का बघ, तू अजिबात बोलू नकोस वसाऱ्या. तुझ्याकडे बघितलं की मना असं प्रेम येत, परत तू राग येतो, असं वाटतं गळा दाबावं. मला कळत नाही. वाजवेल का नाही? हा? नाचतेस पोलीस स्टेशन मध्ये नाचतेस होय? आणि स्वतःचा राग आला का जगावर कशाला काढला? हा? का तुडली पृथ्वी ती? या जगाने मला माफ करा. काय झालंय? नीट सांगायचं. सांगतो, उगाच आरडाआरडी करू नको. सांगतो. काय झालंय? या वसाऱ्या गाजूगरनं जादूगर जादूगर सलिकन पेटवून वसाऱ्या मना करेक्ट करू नकोस. आता मी बोलन आज ते फायनल आहे. या वसाऱ्यानी हा. जादू केली. तर जादूगार आहे म्हणल्यावर जादू करणार की काय अंडी टाकणार आहे बे? बेन्या काय झालंय? शांतपणे सांग. हा, काय झालंय? साहेब, ही माझी बायको. माफ करा, तुमच्या दुःखात सहभागी आहे. काय झालंय? काय झालंय? अहो, ही माझी बायको. हा, मग? या वसाऱ्या गारेकरनी पलवली. कारीगर नाही जादूगर जादू. सांकन मारन. आवाज करेक्ट खाली. करू नको आज, म्हणा करेक्ट करू नकोस तू. सांगतो काय झालंय? तुमची बायको यांनी पळवली. ह्यानी माझी बायको पलवली. काय हो? काय बोलताय ते? हा? काय झालंय? नेमकं काय झालंय? 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. हा. 8 महिन्यापूर्वी आम्ही दोघं नवरा बायको जम खुश होतो. म्हणजे आनंदात आम्ही असं घरातून बाहेर पडलो, मस्त छानपैकी बाजारात निघालो. आपल्या बाजारामध्ये बाजारात आज सगळं बाजारात घ्यायचा, आज मस्त खायचं प्यायचं असं सगळं प्लॅनिंग केलं होतं. तर चालता चालता पुढे रस्ता आला. रस्त्याच्या बाजूला जाम गर्दी जमली होती. आवरी गर्दी जमली, तुम्हाला काही सांगू. मी बोललो अरे बापरे, आवरी गर्दी कसं आहे या रस्त्याच्या आजूबाजूला. म्हणून बोललो आम्ही तिकडे गेलो, बघितलं तर हा वसारा तिकडे जादू करत होता. सगळ्या माणसाला सांगत होता की हॅलो, हे बघा आज आहे ना मी माणसाचं पोपट बनवणार आहे. हाय का कोणाकडे हिम्मत? माणसाचा पोपट म्हणून यो माणूस बोलला की मी आज माणसाचं पोपट बनवणार आहे. हाय का कोणाकडे हिम्मत? तर ही म्हणा बोलली ओ तुम्ही जा ना. मी बोललो यारा आहे की मी पोपट बनायला माझ्याकडे हिम्मत मी नाही बाबा पोपट. तर वसारी ही बोलते हाय माझ्याची हिम्मत, हाय माझी हिम्मत, आणि गेली पुरं. गेल्या तिकडे गेली, त्या जादूगर करत अशी गेली ती. मग जादूगारनी वसाऱ्यानी बोलला आता हिला मी बाईचा पोपट करताय. मी बोललो करा करा हरकत नाही. म्हणजे बघूया काय जादू करत. हिला पडद्याच्या मागे टाकलं त्यांनी, है ना. पडदा असा फुरकन पुरं केला आणि बोलला आता 1 मिनिटात हिला मी पोपट करतोय, बाईचं पोपट करतो. लय कठीण शब्द तू काहीतरी बोलला. आगरक दाबरक बागरक बादरक असं काहीतरी केलं ना त्यांनी. पडदा सरकवला, बाई गाई पोपट आला. पोपट यांचा पोपट झाला. आवऱ्या मोठ्या बाईचा आवरीचा पोपट केला. मी जाम खुश झालो. मी येरा झालो. माझ्या समोर पहिल्यांदा अशा प्रकारची जादू मी बघितली. मी येरा झालो. 100 रुपये त्याला बक्षीस पण दिलं. मला 1 नंबर. म्हणा ही जादू जाम आवडली. मी खुश झालो. जादू संपली. त्याला बोला आता भावा मला पण जादू आवडली, आता एक काम कर पोपटाची बाई कर. ते बोलले
एका मिनिटाचं काम आहे. परत हा पडद्याच्या मागे गेला, फडकन पडदा वरला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. पोपट पण येईना, बाई पण येईना, नाही जादूगर पण येईना. मी बोलला असं काही बी झालं असेल, आवरा का बाबा येईल बोला असेल. पोपट आहे ना, बाई एवढी आहे, एवढी बाई हा थोडा वेळ लागत असेल. वेळ लागत हा म्हणून मी बोललो थांबूया आपलं बा, हा थांबूया. हा मला रावलं नाही. बर हा मग धावत पळत गेलो. मी पडदा फरकन वरला, हा तो हा वसारा खाली पडलेला. चक्कर आली त्याला, येरा झाला तो, घामाघूम फुटला. मी बोललो वसारा काही झालं, पोपटाची बाई करायचं तुला काही फालतूगिरी झाली, पडलाच का खाली. हा बोलतो मी मंत्र विसरलो. मी बोललो मंत्र असा कसा विसरशील. सगळी लोक गोला झाली आजूबाजूला. मी बोललो वसारे आता मला ह्याच्या पोपटाची बाई पाहिजे, पोपटाची बाई करून दे. सगळी लोक हेरी झाली. मला बोलतात हे त्याला काय बोलतोस, त्याच्या जीवावर बेतलंय, अटॅक आलाय त्याला, तू त्याला काय बोलतोस. मी बोललो आता रे काही करायचं, मला काय सुचना. मी बोललो बाला ठीक आहे, बाईचं पोपट केला सायस ना, तू पोपट तरी मला दे ना. बरोबर आहे, मी पोपट माझ्या घरी घेऊन जातो. बरोबर आहे. म्हणून मी बोलला वनू ये इकडे बस, आपण जाऊ घरी. तर ही वसारी त्याच्या खांद्यावर बसली आणि गेली. मना बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी या पोपटाची बाई करतो ना घेऊन येतो. तुम्हाला सांगतो साहेब 8 महिने झाले, 8 महिने जो तो बाई घेऊन गेलाय, पोपट घेऊन गेलाय. आजपर्यंत बाई काय आणू दिलं. बस बस आता जरा वेळ दम खावा, मी बोलतो त्याशी. हा काय ह्या माणसाची बाई पोपट करून पळवून नेली. पोपट करून पळवून नेली बाई. हा काय केलं नेमकं, काय झालंय. त्यांची बाजू ऐकली, आता माझी बाजू ऐकून. नाही काय ही पोपट केली तू, ही बाई आता आहे म्हणजे बाई परत आलेली आहे. मग का बरं त्यांना दिली नाही परत. नाही, मी पहिल्यापासून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. हा बोल चल, मला सांग. मला मंत्र आठवत नव्हता, चक्कर आली, मी पडलो, मला कळेच ना. मला थोडं वाईट पण वाटलं ना, माझ्यामुळे बाईचा पोपट झाला. मला काही कळेच ना, काय करू. मी उठलं, सगळ्यांना विचारलं काय करू काय करू काय करू. नंतर मला आठवलं माझा बाबा गुरु जो आहे तो बंगालला राहतो. मी पोपट घेतला आणि बंगालला गेलो गुरुकडे, कारण मंत्र गुरुचा होता. मी गुरुकडे गेलो, गुरुला झालेला प्रॉब्लेम सांगितला की बाईचा पोपट झालाय. तो मला टेन्शन नको घेऊ, तू पोपट घेऊन मनालीला जा. मनालीला हॉटेल हनीमून आहे, ते 4 महिन्यासाठी बुक कर आणि तिथे घोर तपश्चर्या कर. अरे वसाऱ्या, मनाली हॉटेलमध्ये तपश्चर्या करायची होती काय. अरे तिकडे बर्फान असं डोंगरावर बसून तपश्चर्या करायला पाहिजे ना. तो हॉटेलमध्ये काय करत होतास. थांबा जरा, तुम्ही ऐकून घ्या बरं का. थांबा हॉटेलमध्ये तपश्चर्या आपण असं डोंगरावर असं. ऐकून घ्या. हा, काय साहेब करेक्ट टाइम मला हॉटेलमध्ये तपश्चर्या करत होता. साहेब करेक्ट आहे, मला पण हा प्रश्न पडला. मी विचारलं गुरुला की हॉटेलमध्ये का, तर तो बोलला मी त्याच हॉटेलमध्ये बायांचा पोपट आणि पोपटांच्या बाया केल्या, तू पण करशील. हा मग मला ऐकायला लागलं, मी भोळा बाबडा आहे ना, माझा गुरु म्हणजे गुरु आहे एकदम. मला ऐकायला लागलं, मी गेलो हॉटेलमध्ये गेलो. तुम्हाला सांगतोय दिवस रात्र रात्री दिवस अगदी मी घनघोर तपश्चर्या केली. म्हणजे उठता बसता खाता पिता नुसता तप तप तप, पण पोपटाचे हाल होऊ नाही दिले. हो, यांनी माझ्या अजिबात हालच होऊ नाही दिलं. खूप सेवा केले, मोठे मोठे पेरू खायला घातले, मोठ्या मोठ्या मिरच्या खायला घातल्या, खूप सेवा हो. साहेब मला सांगा, 4 महिन्यानंतर परत यांनी बाई केली ना, मग 4 महिन्यानंतर यांनी बाई का नाही माझ्याकडे आणून दिली. पॉइंट आहे ना. तर चालू होती का नाही बाई. बरोबर आहे बरोबर आहे. तू पोपट केला, पोपटाची बाई केली, 4 आणून का नाही दिली. बाई हो ना, थांबा ना जरा तुम्ही शांततेत. हा का बरं आणून नाही दिली बायको. नाही मला हॉटेलमध्ये सिद्धी प्राप्त झाली आणि मला मंत्र आठवला. तुला मंत्र आठवला. हो. कुठला मंत्र होता. पोपटा पोपटा बाई हो. अरे मंत्र पोपटा पोपटा बायू. हा विचारलाच म्हाताऱ्या तू पण. हा मंत्र तुला आठवत नव्हता म्हाताऱ्या. अरे पोपटा पोपटा बायू. हा ह्याच्यात काय विचारण्यासारखं म्हाताऱ्या. ह्याच्यात काय विचारण्यासारखं. पोपटा पोपटा बायू एवढंच आहे ना. अरे पण हो शांत बस.
शांत एकदम एकदम शांत होऊ शकतं ना. इथं लगा आपण लोकांना पैसे देतोय, ती पैसे द्यायला विसरते ती आपल्याला. आपण रस्त्यावरनं जाताना एखादी पोरगी आवडली, आपण विसरतोय आपलं लग्न झालंय. विसरू शकतो माणूस, कळलं का? हे बघा, हे गरीब पोरगा आहे बिचार, विसरू शकतं. आणि तू एवढा ताणताण करू नकोस. तो जादूगर आहे ना. कळले मी जादूगर आहे. अरे कळले, हा कळले, पॉईंट कळलेला आहे. काय झालंय नेमकं मला सांगा. तू पहिला हिचा पोपट केला, पोपटाची बाई केली. मग बाई जर तुला कळले की ही जी बायको आहे, तर तू का बरं आणून दिली नाही बरं? नाही साहेब, हे मी सांगते, तुम्ही त्यांना नको विचारू. बाई झाल्या हे घेऊन निघाले होते, म्हणाले बाई बाई बाई, आता नाही बाई, आता तू दुसऱ्याची बाई, तू जा बाई, असं ते म्हणाले होते. पण मीच थांबवलं की मी 4 महिने तुमच्याकडे पोपट बनून राहिले. मी त्यांच्याकडच्या मिरच्या खाल्ल्या, पेरू खाल्ले, मी अपवित्र झाले. आता अरुण मला कसे स्वीकारतील म्हणून मी नाही गेले. काही येरेच की तू फक्त पेरू आणि मिरच्याच खाल्ल्यास ना तू. पण मी अपवित्र झाले ना. अरे ह्याच्यात काय अपवित्र झालीस आहेस तू. अपवित्र बघितलंस, जे मला बोलता येत नाही तू झाली असती तरी मला काय फरक पडला असता. मी तुला स्वीकार केला असता ना. Point आहे. तू यायचं ना माझ्या पण अरुण, मी पोपट झाले होते ना. मला तुझी आठवण येते ना यार. चल ना माझ्या घरी. घरातल्या सगळ्या वस्तूकडे बघून मला तुझी सारखी आठवण येते. तुझे साडी बघितली का मला तुझी आठवण येते. तुझे दागिने बघितले का मला तुझी आठवण येते. तुझं क्लिप बघितलं का मला आठवण येते. तुझे नंतनी बघितली तरी मला आठवण येते. कानातले डूल बघितलं तर मी येरा होतो. त्या डुलाबरोबर मला खेळायचं. अरुण वाद झाला, तुला खूप त्रास होतोय. अरुण वाद झाला. मग काय तुला जर एवढा त्रास होत असेल ना, तर सगळे दागिने मला आणून दे. नको त्या आठवणी, बाद झालं. ए मजे रे. अरे तुला तू दागिने कर ये ना. तू इकडे ये. तू कशाला दागिने घेऊन टाकशील. तुम्ही का बरं गेला नाही परत? तुम्हाला माहिती आहे ना तुमचा नवरा आहे. का बरं गेला नाही परत? साहेब, मी ना आता फायनल खरं खरं सांगते. काय काय सांग. साहेब, मला ना हा जादूगर आवडायला लागला. अरे माझ्यासमोर बोलती रे. यांना गव्हाच्या डब्यामधून साधा पीठ नाही काढता येत, याला कशातून काय पण आणि कधी पण काढता येतं. म्हणजे अशी काठी फिरवली की असं कबूतर निघतो, असं रुमाल झाडलं की फुलं येतात, असं काय पण काढतो. खरं सांगू का, हा जादूगार आहे आणि याची जादूगार आहे. बघा तर म्हणा म्हणा तर लय राग येतोय. मी खरं खरं सांगितलं. नाही हे बघ, तू थांब आता, थांब. कडक व्हायचं नाही, थांब. तुमच्या बायकोला इकडे नांदायचं नाही तुमच्या बरोबर. आले का लक्षात? तोंडाव सांगितलंय त्यांनी आता. बरोबर. हा साहेब, एका बाईचा पोपट होतो, पोपटाची बाई होते, म्हणजे मी सर्वसामान्य आहे? नाही, मी कलाकार आहे. आणि एका कलाकाराने जादूगारासोबत राहणं हा काय गुन्हा आहे का? अरे पण माझ्यासोबत राहायला काय प्रॉब्लेम आहे. मी काय असेल सगळं स्वीकारायला तयार आहे ना तुला. मी नाही राहू शकत. मी आता जादूगारासोबतच राहणार आहे. थांबा ना. तुम्ही काय फक्त थांबा ना. तू थांब जरा, शांत हो. तुझं डोकं नाही ठिकाणी, मी दुईड्या लगत करतेस का तू? काय झाले. अरे तुझी बायको गेली पळून त्याच्यावर. तिला तुझ्यावर राहायचंच नाही. आलं का लक्षात? तू आता एक काम कर. काय? तू सरळ घटस्फोटाचे पेपर आणून घटस्फोट घेऊन टाक. पण माझं प्रेम आहे ना. नाही आता काय करू शकत नाही, ती बायको गेलेली आहे. आलं का लक्षात? आणि पुढचं लग्न करताना बायकोला व्यवस्थित जादू दाखव, तर संसार टिकल. ठीक आहे. सगळ्यात पहिला मी आधी जादू शिकतो. नाही पहिला डिवोर्स घे तू, मग जादू शिक. आलं लक्षात? जा चल जा, नीट जादू शिक. हा वा वा वा, मजा आली. विचारूया हास्यरसिकांना त्यांना कशी वाटली तुमची ही जादू. प्रसादा. अरुण, आल्या आल्या जी तू जग पादाक्रांत करायला गेलास, तिथे खरं तर जग जिंकलंस तू आमचं. धमाकेदार, म्हणजे पेललंस तू स्किट अख्खं तुझ्या खांद्यावर, तुझ्या एनर्जीने आणि तुझ्या कन्व्हिक्शनने. वा. वनिता, सावत्या, श्रमेश, मस्त मजा आली. मंडळी, 100 शत्रू परवडले पण असा मित्र नसावा, अशी ख्याती असलेला एक जण आज पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या मित्राच्या घरात डोकावून बघण्यासाठी. चला बघूया आज तो त्यांच्या घरात काय धिंगाणा घालतोय ते. तो बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लाडक्या त्रिकुटाला, अर्थात हास्य महारथी समीर चौगुले. विरोधात
कोकणाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. आहो चला मस्त MHJ मॉल मध्ये जाऊन खरेदी करून येऊया. हा चल. हा काय पसारा मांडला इकडे. काय आकार काय म्हणायचा मी याचा. षटकोनी की पंचकोनी. ओ ओ उठा ना. हे बघा असं भरल्या घरात ना तिन्ही सांजेला हे असं झोपणं बरं दिसत नाही. सकाळी 11 वाजता तुझ्या काकाने तिन्ही सांजा अंधारले आहेत. तुम्हाला जर मी आता उठवलं नाही ना तर 11ची संध्याकाळच होणार आहे. उठा ना होत. चला ना आपण जाऊन येऊ ना शॉपिंगला. हे बघा शेजारचे कोणी आले ना तर तुम्हाला बिनबॅग समजतील आणि बसतील तुमच्यावर. एवढे दिसताय. मी माझ्या घरात झोपलो मी कसाही झोपेन. मी असा झोपेन असा झोपेन कसं झोपेन. कळलं. ठीक आहे ठीक मला आहे नाही शहाणपणा ठीक आहे शिकवायचं. नंतर झोपा आल्यावर झोपा. आता चला शॉपिंगला चला. चला ना शॉपिंग. नाही, गप यार नको फिरू. एकतर आज सुट्टी घेतलीये मस्त. आला आला. ऐक 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 ना मा. ऐक ना शांतपणे ऐक. बघ काय माहितीये या आठवड्यात ना ऑफिसमध्ये कामाचा लोड जरा कमी आहे म्हणून मी सुट्टी घेतलीये. आराम गरजेचं नाहीये का मला सांग. अगं एक ना थोर होऊन गेलेत फ्रँक डेव्हिड फ्रँकफर्ट. बर बर बर. त्यांनी सांगितलंय आराम करा आराम करा आराम करा. एवढं बोलून गेले. सांगितलंय थोर आहेत ते. हे बघ विषय समजून घे. आज जर मी आराम केला तर वर्षभर मला काम करण्याची ऊर्जा मिळेल ना. हा आणि मी ऑफिसमध्ये इतका दमतो इतकी मेहनत करतो तुला घरी बसून नाही अंदाज येणार. हा प्लीज मला आज नाही आराम नाही कर. बरोबर आहे मग तुमचं. मी काय दिवसभर घरीच असते ना. मला कसं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आरामाची गरज आहे. खरंय तुमचं. आहेच. तुम्ही आराम करा. मी ऑनलाईन मागवते मग जाऊ द्या पण Okay, कॅन्सल yes. करूया. ठीक. काय उघडताय की मी. कशाला उघडते. स्वतःची डोअरबेल घेऊन फिरणारा माणूस आहे तो. त्याचं काय जा बघ. आणि वरती बसा ना हो. हॅट्स ऑफ वहिनी. हाऊ आर यू. बापरे हे पोतेरे इकडे काय करते. पोतेरे हे ते हे. कशा कैसा रे यार सम्या हाऊ आर यू. सम्या थांब ना यार. काय करतोय. आधी ये हाय बाय कर नंतर काय कर ना. हो ना यार पशा ये आजा आजा बेटा आजा आजा. आल्याला सुरू होतं. माझा मोबाईल आहे. तुझा माझा मोबाईल. ही वरती या वरती या. कैसा है पशा. अरे उठ ना बाबा उठतोय उठतोय. आता आला मी उठावं लागेल. बघा आता तुम्हीच काय ते. किती कष्ट पडतायत याला उठायला. काय मी सांगून सांगून थकले. 1000 वेळा ह्याच्या मागे लागलोय. फिटनेस इज अवर दागिना. फिटनेसच्या बाबतीत नाही कॉम्प्रोमाइज. हे बघा वहिनी हे बघा मग सकाळी 4:30 वाजता. हे काय म्हशीचं दूध करतोस. हे काय मग. अरे जॉगिंग सकाळी 4:30 वाजता. अशी जॉगिंग मी करतो रोज सकाळी करतो वहिनी. बापरे आणि हा आत्ता खाली पडला होता ना. हा उठताना किती त्रास झाला. त्रास झाला. मला बघा हे बात. या. भाऊजी उठा. अरे बापरे भाऊजी. भाऊजी झोपा झोपा ऐकून एकदा. भाऊजी उठा. काय झालं भाऊजी. नाही नाही जस्ट थोडस झोप ना झोप. अहो, काय करताय अरे तुम्ही? बघू द्या. अरे माझं अचानक उसण भरू शकते. भाऊजी जाऊ द्यात. मला सांगा भाऊजी तुम्ही कसे आहात. भाऊजी चेतू कशी आहे माझी. अरे बापरे. काय लाज वाटते सांगायला. काहीतरी विचारते सांग ना. कशी आहे चेतू. चेतू माझा वीक पॉइंट आहे. चेतू माझं सर्वस्व आहे. चेतू माझी विश्व आहे. चेतूचा विषय निघाला ना की मला उलट्या येतात. नाही माझ्या डोळ्यांच्या कडा ओला होतात वहिनी. माझ्याच्याने चेतू म्हटलं की किती गोड हो भाऊजी. का करतोय अरे का नॉर्मल चेतू कशी आहे? मस्त एवढं कशाला करतोय. अरे पण चेतूचा विषय निघाला. हो ह्याला ते काय? भावना व्यक्त करताय तो चेतू विषयी. बरोबर. सध्या घरीच आहे वाटतं. हो त्यांनी सुट्टी घेतली 7-8 दिवस आराम करायला. हो आराम करायला. हो. अरे मी पण 7-8 दिवस रजा घेतली आहे. हो ना? पाहिलं तुला म्हटलं ना फ्रँक डेव्हिड फ्रँकफर्ट. मोठे होऊन गेले. आराम करा. नाही नाही पण मी आराम करायला नाही बहिणी. हा? मी आराम करायला नाही. माझं कारण वेगळं आहे. काय काय महिला दिन. म्हणजे
आता गेल्या आठवड्यात महिला दिन झाला ना, हा मग मग तो संपल्यानंतर जवळजवळ आजपर्यंत आठवडा झाला असेल कदाचित. मी अख्खा आठवडा महिला दिनच साजरा करतोय माझ्या घरात चेतूसाठी. चेतूला मी एक काम करू देत नाही, मी इकडची काळी तिकडे करू देत नाही चेतूला. मी त्यासाठी रजा घेतली आहे वहिनी. भाऊजी तुम्ही म्हणजे चेतूसाठी महिला दिन साजरा करावा म्हणून 8 दिवस रजा घेतली. येस ऑफकोर्स हे करायलाच सम्या. पाहिजे. हो बशा, अरे ती लगेच अशी झाली हो बशा, आय लव्ह यू बशा. ओके वहिनी करायलाच पाहिजे. प्रत्येक नवऱ्याने स्वतःच्या बायकोसाठी हे केलंच पाहिजे वहिनी. मी काय उपकार नाही करत आहे तिच्यावर. बरोबर. चेतू किती राबते हो. मी ठरवलं हे 7 दिवस मी राबणार आणि मी खूप मेहनत करतोय वहिनी. माझं अंग खूप दुखून आलंय वहिनी. हाय ग दया रे दया. कसं दुखतंय तुझं अंग? हाय दया रे दया. माझं अंग दुखतंय. दయ్या रे दయ్या असं अंग दुखतंय तुझं. आहोत होऊ शकतं अंग त्याला. होऊ शकतं. नमा, हे आता ऐकलं असणार त्याने इथे उभं राहून. आई शपथ सांगतोय नाही. एवढं कनेक्शन नाही होता. कशाबद्दल मला नाही कळत ते. कशाबद्दल म्हणताय तुम्ही हे? माहिती नाही ते. मी चेतूबद्दल सांगतोय. हो मला ऐकायचं चेतू बद्दल भाऊजी. मी तिला फक्त मदत व्हावी ना म्हणून मी 7 दिवस रजा घेतली वहिनी. गोड भाऊ. आणि वहिनी मला हे अजिबात आवडत नाही की एखादा नवरा आहे त्यांनी रजा घेतलेली आहे, तो फक्त आरामच करतोय, तो बोझ झालाय बायकोवर आणि बायकोला ऑर्डरी सोडतोय. हे मला आवडणार नाही. असा नवरा जर आजूबाजूला दिसला ना चेचून काढन मी. आय एम सॉरी, आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. येस आय लॉस्ट माय कंट्रोल. कारण शेवटी नाही, काय माहितीये ते आता तू बोलतोयस ना की अशी बघायला लागली माझ्याकडे. पुढे खूप ह्याचे अरे पण परिणाम मी होतात. ऐक ना. तुमच्याबद्दल नाहीच म्हणत आहे, मी चेतूबद्दल सांगतोय. नाही मला कळतंय भावना चेतू बद्दलच्या भावना कळतायत भाऊजी. हो, वहिनी. इतकी मेहनत करतो. शेवटी बायको असते ना ती अमुक असतेच हो. आणि नसली तरी ती अनंत काळाची तमुक असते. म्हणजे काय 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 अमुक असते अनंत काळाची तमुक असते म्हणजे काय? माझ्या भावना तसं समजून भावना घ्या ना यार. लक्षात घ्या ना त्यांना नाही सुचत हे वाक्य आता. मी चेतूसाठी गेली 7 दिवस काय करतोय ना माझं मला माहितीये. काय करतोय? चेतूने मला बघितलं ना, चेतूने बघितलं, चेतूच्या डोळ्यात पाणी आलं. ती मला म्हणाली 1 मिनिट थांब जरा. म्हटलं का ग काय झालं? थांब ना जरा बस बघू इथे. मी म्हटलं का काय झालं? चहा घे थोडासा, बरं वाटेल तुला. म्हटलं कशाला चहा घ्यायचा, मी काम करतो ना. नाही म्हटलं ना चहा घे. मग मी इकडे बसलो आणि का मग एवढा दम लागेपर्यंत का करायचं एकट्याला? आहोत ना, सगळं करूया ना. तुला कळलं पाहिजे ना चेतू कुठली मी कुठला, नाही तर कन्फ्युजन होईल म्हणून मी तुला म्हणत होतो. किती जण आहेत? 17 जण आहेत का? नाही 17 जण दोघच आहेत ना. मग एवढं कळतंय का? कशासाठी करतोस तू एवढं? नाही मला एवढं सांग. चेतूसाठी करतायत ते. तुम्ही नका त्यांना प्रत्येक शब्दात त्यांना पकडू नका. ती चेतू मला म्हणाले की बाबा काय म्हणाली? तू खूप मेहनत करतोस ना रे. सम्या म्हणते ती एकांतात असताना सम्या म्हणते मला तू खूप मेहनत करतोस ना. म्हटलं नाही चेतू, मी एकटा मेहनत करतो का? नाही. म्हणजे माझी मेहनत आहे, तुझी मेहनत नाही आहे मेहनत तुझी. हा याला काय अर्थ आहे? तुझी मेहनत सुद्धा मेहनतच आहे ना. त्या दिवसापासून मी ठरवलं बस झालं आता, बस झालं. हा आठवडा, पूर्ण आठवडा मी हे करणार, महिला दिन साजरा करणार. आठवडा नाही आणि आठवडा नाही चाहिए हमको. 15वडा, 20वडा, 25 महीनोडा. हा पूर्ण महीनोडा आता महिला दिन. मैंने वो कर लिया. महीनोडा अख्खा महीनोडा ओ महिला दिन आहे अभी. क्या बात आहे टाकलं. भाऊजी. यस तुम्ही तुमच्या चेतूसाठी महिनोडा साजरा करताय तुम्ही. अख्खा पण महिनोडा. डोक्यावर पडले काय महिनोंडा म्हणजे काय? महिला दिन साजरा करतायत महिनाभर. का तुम्ही तुमच्या घरात महिला दिन नाही? काय झालं वहिनी? समय ऐक ना, काही नाही झालंय. हे होईल लांब हो. काय झालं वहिनी? काही नाही भाऊजी. महिला दिनाच्या दिवशी माझी कंबर दुखत होती पण कोणाच्या लक्षातही आलं नाही ते. हे बघ असं नाहीये ना मा, मी तुला बाम म्हणजे चोळून दिला हे होता. तिथे ओटी पोट बघत होते, माझी ओटीटी दुखत होती. काय मी ओटीटी बघत होतो, तुझ्या ओटी पोटात दुखत होतं. नका काढू असं माझा. नाहीये ना. प्रत्येक बाबतीत चुका- मी बाम लावला होता. मला त्रास होतोय ना. पशा. काय होतं ना मला चेतूच्या साठी मला हे वहिनी वहिनी मी पशा कधी म्हणायचं सांगा ना. 3 वेळा पशा मी म्हटलं. तुम्ही दोघांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं 3 वेळा. मी आता दमलो, 4थ्यांदा माणूस दमतो. हो भाऊजी मला प्लीज सगळं सांगा, मी मान- तुमच्या बाजूने लढणार आहे. माझ्या बाजूने लढताय पण ना भाऊजी मला हेवा वाटतो चेतूचा. तुम्ही किती करता हो चेतूचा? काय केलंय मी एवढं? केलं ना तुम्ही. नाही मी काय केलंय? राप- मी काहीच नाही केलंय. मी जेवण करून दिले तिच्यासाठी. मला जेवण येत नाही पण मी शिकलो तिच्यासाठी. मला स्वयंपाक मी राबतो त्या स्वयंपाक घरात आणि चेतूला जेवण भरवतो. तिला बसल्या जागी जेवण भरवतो. समय ऐक ना यार, मी माझ्याकडे मी मी तिच्या पायाला किशोरची वाटी असते ना, काशाची वाटी तिच्या पायाला फिरवली मी. ती वाटी फिरवत असताना तिला रिलॅक्स वाटलं. ती असा आवाज आला, ती झोपली होती. कसा आवाज आला? अरे वहिनी काय डुकरासारखा आवाज का काढतील वहिनी? गप्प बसा तुम्ही. भावना लक्षात घ्या ना. ज्याच्या त्याच्यात तुम्हाला काय त्यांना शब्दात आडबड. अरे ती खरंच झोपली. मी हे करत असं मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. यार झोपू नये का तिने मला सांग.
आणि मी एवढं नाही केलं. मी जास्वंदीचं तेल घेतलं, बाटली उघडली, माझ्या हातावर तेल घेतलं, असं केलं, तिला असं उलटं बसवलं आणि तिच्या केसांना मी जास्वंदीचं तेल मालिश करायला सुरुवात केली. मी जवळजवळ अर्धा पाऊण तास मालिश केली आणि मी वेणी केली ना ती उजवी डावी खजूर वेणी असतं ना, खजूर वेणी डावी उजवी डावी. प्रसादा सई आता डिक्लेअर करून टाका ना, काय देऊन टाका ना. तेवढं करतो, जीव काढतो, संपव ना यार. कारण ते करतायत ते चेतूसाठी, त्यांच्या बायकोसाठी ते राबतायत. केतूचे केस घेऊन केलं रे बाबा, माझी नको रे तू बाबा चेष्टा का जुडतो रे भाऊजी भाऊजी इतकं नका करू. अगं नमा, तू एवढी भोळी कशी? भाऊजी मी आहे. तुला सगळं खरं कसं वाटतंय? कारण ते खरं खरं करतात. भाऊजी तुम्ही खरंच एवढं करताय चेतूसाठी, म्हणजे तुम्ही खरंच किती क्यूट आहात हो. माहितीये मला, म्हणूनच सोसायटीतल्या सगळ्या बायका मला रेड वेल्वेट केक म्हणतात. काय म्हणतात? रेड वेल्वेट केक. माझ्याकडे बघून बोल, काय म्हणतात? रेड वेल्वेट केक. तू रेड वेल्वेट केक. अरे चहात बुडवायची ती पिलेली खारी असते ना, तसा थोबडा आहे तुझा. रेड वेल्वेट केक म्हणे. एक मिनिट, ह्या शब्दात भाऊजींशी नाही बोलायचं. अगं ते त्यांच्या बायकोसाठी करतात आणि तुम्ही त्यांना म्हणताय पिळलेली खारी. तू माझी चेष्टा करतोस? हा. मी वेणी घातली चेतूची, ह्याची चेष्टा करतो. चेतूची वेणी घालतात. शेवटची वेणी वहिनींची तू कधी घातली? भाऊजी त्याला वेणी हा उत्तर दे शब्द मला. एक मिनिट वहिनी, एक मिनिट. शेवटची वेणी कधी घातली होती? तुला का सांगू, आमचं मी काय आत्ता घाल. त्यांना नाही माहिती भाऊजी. आत्ता घाल. मी वेणी घालू शकतो. मग घाल, मला घालून दाखव. बस हराल हराल मला वेणी बस हे हराल. बघ. हराल काय कॉम्पिटिशन आहे? हराल काय याच्यात? बस वहिनी बसा. अहो, त्यांना वहिनी नाही प्लीज भाऊजी. बसा. मी घालू शकतो. वहिनी बसा, वेणी घाल. मी वेणी घालू शकतो. वेणी घालून दाखव. हे बघ, मी वेणी घालायला एवढं काय मोठं. अशा भाऊजी भाऊजी काय काय करताय भाऊजी? भाऊजी 3 मनाच्या जागेवर ठेवायचं. 1 2 पशा हळू 3. आलो मी पशा. 3च्यात आलेलो आहे. 3च्यात आलोय पशा. भाऊजी वाचलास तू पशा, वाचलास. या चौगुलीचा ड्रॅगॉन झाला असता तू, वाचलास. गप्प का रे? कसं करतायत ड्रॅगॉन. हे चुकीचं अरे आहे. ढेकुडे आहेस, मी कूच बदल की चिरडून मरशील तू. ड्रॅगॉन म्हणे. ह्या भाषेत भाऊजींशी बोलायचं नाही. नमा तुला कळत नाहीये, तो इथे येऊन काड्या करतोय. ते त्यांच्या बायकोवर प्रेम करतात, तुम्ही करता? मी का त्याच्या बायकोवर प्रेम करू? जागा काढा, जागा काढा. मी का माझ्यावर प्रेम करता काय विचारतीये मी? ते नाही तुम्हाला माझ्या भावनाच लक्षात येत नाही तुमच्या. आणि वहिनी, मी आजपर्यंत सांगितलेलं नव्हतं हे. मी हे कुठेही पोस्ट करत नाही. मी माझं मी ग्रेट आहे, मला माहिती आहे. पण मी हे कधी पोस्ट केलेलं नाही आहे बाहेर. पण मी गेली 12 वर्ष चेतूसाठी चरवाकावचा उपास करतोय बहिणी. पप्पांना बघ चरवाकौत करून. काय भाषा आहे? करवा चौथ असतो तर काय? ही काय भाषा? करवा चौथ असतो तर बायका आदराने बोलायचं, आदराने बोलायचं. तुझा हे बाप हे काय हे? कोणाशी भाऊजी, आदराने बोलू? माझे पाहुणे आहेत. ह्याच्यासोबत आदराने बोलू. माझे पाहुणे आहेत. ह्याच्यासोबत नको बोलूस रे माझ्याशी आदराने, नको बोलूस. भाऊजी रडू नका ना. पण माऊलीशी तरी आदराने बोल. तिच्या भावना आहेत ना, त्याच्याबद्दल काहीतरी कर बाबा. ही औरत है, औरत, उसको नको झुको. औरत कभी झुकती नहीं है मिस्टर खांडेकर, औरत कभी झुकती नहीं है. जो औरतों को झुकतो है उसके तेज के है नाम करके पुरुष प्रधान संस्कृति का हमके नचके बोले, मचके बोले. आज ये औरत है ना, औरत का झंडा मिरवने से सबके सामने क्या कि पुरुष प्रधान संस्कृति रसातळाला को जाती है. मत काय बोलतोस, तुला तरी कळतंय? जे काही बोलतायत ते खरं बोलतायत ते. अगं चुकीचं बोलतोय तो. तुम्हाला चुकीचं वाटणार ते. तुम्हाला ते चुकीचंच वाटणार. स्त्रियों को हो कलुपया देतोले हे को कुचलुतो. स्त्री होते हो जिसमें है जहन से ही करते हैं. स्त्री को, मर्दों को, पुरुषों को, स्त्रियों को उठा ठेव. ये आसमानों को ये खबर तो होती हो कि स्त्रियों को मान सम्मान, पुरुषों को न हो. अरे हे कुठलं बंगाली स्किट सुरू झालंय?
कुठलं बंगाली स्पीच सुरू झालं इथे अशा आवाज कमी ठेव. इनको हो पुरुषों को स्त्रियों को बंगाली भाऊजी महिला दिन आणि या माणसाने मला टपली मारली भाऊजी. या क्षणाला मला त्याचा राग नाही आलाय, तुमचा राग आलाय. मी काय केलंय भाऊ? सहन का केलं ते? मी काय सण हे सहन का केलं? सहन करणारा असतो ना तो जास्त पापी असतो, पाप करणारा पापी नसतो. माझ्या हातात ए पशा, ड्रॅगॉन बाहेर येतोय चौगुल्यांच्या हळूहळू, लांब राहा. सहन का केलं ते? भाऊजी माझं हे सहन का केलं? हे काय यापुढे सहन करायचं नाही. मी नाही तुम्ही माझी वाघीण आहात. मी हात द्या. तुम्ही माझी नागिण आहात. तुमच्यातली वाघीण मला बाहेर काढायची आहे. या पुरुष प्रधान संस्कृतीला ठेचून काढायचं आहे आपण. त्यांचा फणा ठेचायचा आहे, त्याची नांगी ठेचायची आहे. बाहेर काढा तुमच्यातली नागिण. आवाज द्या त्याला. ये मेरी शेरनी है. ए चल काम कर, चल घरची कामं कर. ये मेरी शेरनी आहे. आवाज दे. घरची कामं कर. भांडी घास. चला माझी वेणीला. ए, वेणी घाल. चाल. भांडीवाली वाटते. ऐक ना म्या ऐक ना नमा, याच्या नादी नको. कपडे धू, कपडे धू. नांगी ठेचन तुझी नाही तर बरोबर. समझ गया. डिवोर्स दे चल खांद्या. ये मेरी शेरनी है, समझ गया. औरत से कभी न उलझना, औरत से कभी न उलझना. औरत इस जगह मारती है, वो जगह को आग आग होती है. आग आग. आग आग. चेतू तू काय करते हे झंझनाट झंझनाट. माकडा. अरे 15 दिवसापासून कुठे गायब होतास? हा 15 दिवस झाले उदबत्तीचा पुडा आणायला सांगितला तुला, गायब झाला. चेतू स्वतःच्या घरी थोबाड दाखवायची लाज वाटते? वहिनी, नाही. वहिनी, हा, यांच्या घरात येऊन आगी लावतोय? नाही वहिनी स्ट्रायकर मारा, स्ट्रायकर. तू बोल ना. अगं काय करतेस चेतू? ते ना 15वडा हे महिनोडा साजरा करताय. काय बोलताय वहिनी? काय चाललंय? काही नाही. अहो हा तुमच्याकडे महिला दिन महिनाभर साजरा करणार आहे. टिपा मारतो हा येऊन. नका ना ह्याच्यावर विश्वास ठेवू. खोटं? सगळ्या दारूच्या बाटल्या घेऊन घराबाहेर गेला 15 दिवस. आज संपली असेल दारू, आला तोंड घेऊन आला इकडे. वहिनी 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 इथं बघा, इथं बघा, इथं बघा. ए चल घरी चल. नीट बघ. उठ घरी चल. असं नका रे. हसतोयस वर, हसतोयस. घरी चल. 15 दिवसांचे कपडे धुवायचे तुला. घरी चल. स्वतःच्या हाताने कपडे धुवायचे. चल चल. आओ आओ आराम करो. औरतों को काम करना चाहिए, पुरुषों को मोठा कान माणूस पड फुट कुठे- गप राहते. चल. वा 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 वा, रेड वेल्वेटहून जास्त आवडला हा मला परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणे एकदम खासम खास. वा. प्रसिद्ध महिला दिनानिमित्त साजरा होणारा महिनोंडा ही कॉन्सेप्ट कशी वाटली तुम्हाला? अरे ही सिरियल जवळजवळ वर्षवड्यानी आली आहे जवळ. धमाका धमाका. तो मधला जो पॅच होता तुझा सम्या, अशक्य होता, अशक्य. आणि सम्याच्या यानी आम्ही म्हणजे त्यातनं सावरतोय का काय तेवढ्यात तुझा भाव मला नमा. अगं ग ग ग अफलातून. पशा चेतू नेहमीप्रमाणे दमदार. मजा आली, बहारदार. सई. एखाद्या प्रोजेक्टसाठी आपण काही एक विशिष्ट शरीरयष्टी अपेक्षित असताना जी तयारी करतो, जे डाएट करतो, ते डाएट महिन्यानंतर संपल्यानंतर जे चीट मील असतं त्याचा आनंद तुम्ही आज आम्हाला दिलात. इतके दिवसांनी सिरीज आली, मस्त नेहमीप्रमाणे कडक एनर्जी. आणि माझी तर फेवरेट सिरीज आहेच, त्यामुळे मजाच आली. मंडळी, आता मंचावर रंगणार आहे मुलाखतीचा खेळ. चला बघूया त्यातून साधला जातोय कोणकोणत्या कलागुणांचा मेळ. जो अतरंगी खेळ घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट,
आणि जळगावचा जाळंधर हेमंत पाटील. पाहिलं का? अरे हो राजपूत साहेब अरे शांतता ठेवा रे. अरे 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 शांतता ठेवा सांगते. शांतता ठेवा बघा. अरे अरे हो अरे ना तुम्ही पोरांना आवरायला पाहिजे का? तिथून आराय मारताय तुम्ही. अरे ते पोरांना आवरा तुम्ही बॅरिकेड तोडतील ना ते. अरे काय आरडाओरडा करताय? केव्हाची सेलिब्रिटी करत होते. आताचे फोटो ते तुमच्या समोर येणार आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. आजची जत्रेत वाजू तुला काय कडक कॉमेडी करता भाऊ. अरे बापरे एकदम तुफानच येतो बा तुमच्या कॉमेडीचं. हसून आहे ना पोटात आहे ना दगड होतात कॉमेडीचे. काय सांगू तुम्हाला लई जबरदस्त. म्हणजे शंभू तुम्हासाठी थांबेले बरं 2 तास जाया. काय सांगे रे? अरे मग पोरे म्हणजे निसता श्याम भाऊ असंच करायचं. एवढं म्हणजे हिरोईन साधी गोटे का कांदे सपूर सुंदर राजपूत. वा अरे फॅन फॉलोइंग कमी का तुम्ही हो? काय कुठल्या भाषेत बोलताय ते? आई राणीत वार्तालाप चालू आहे हो सॉरी आमची मायनी भाषा आहे. आईची भाषा आहे. बापे प्रियदर्शनी मॅडम काय करा तुमच्या खडीचं बा. तुमच्या खडीवर आहे ना इतकी तर नाही गायड बा. काही सरपटत आलेले आहेत इथं. बघा तो पांढऱ्या कलरचा तो चष्मा लावलेला कसा आलाय. अरे तू कपडे सांभाळणार येड्या. असू दे. बापरे चेतना मॅडम तुमचं तर इतकं जबरदस्त फॅन आहे ना मी. आमच्या घरातले माणसं सोडा हो. माझ्या घरातलं कुत्रण मांजर ते बी तुमचे फॅन आहे बारे. मग तुमचं स्किट आलं ना माझ्या कुत्रा येतो आणि असं करतोय मांजर अशी करते. वाटलं तुम्ही मांजर वाटलं. सिमिलॅरिटी तुम्हाला सांगतो ना बरं भाव काय डिक्टो ऍक्टिंग करताय. तुम्ही ती पाल केली होती बघा. बापरे माझ्या घरातल्या पालींनी तुमची पाल पाहिली त्या फिरकल्याच नाही ना घरामध्ये. आम्ही तसं ते उलटा अंड लावून ठेवतो बुवा काठीला त्याच्यामुळे पाली येत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या घरात लावता का पालचं ते अंड? आमच्याकडे नाही येत पाली. अरे काही मजाच नाही ना मग याला काय अर्थ आहे. पाल साठी ते अंड लावलं की मग शोभा येते घराला खरं. तुम्हाला लागत असेल ना तर एखादं बागायतदार आहे बरं का आपल्याकडे स्थळ. माझं लग्न झालंय. हो का? हो. काय करतात तुमचे मिस्टर बा? ते गाणे लिहितात. अरे वाह 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 जोरदार. म्हणजे शाहीर आहे बुवा. शाहीर नाही हे कवी आहेत आणि गीतकार आहेत. हो का? त्याला काय होतं टले फल यायचं जायचं पुढे त्याला काय होतं. नाही चांगलं लिहितात ते. कार्यक्रम सुरू करूया. कार्यक्रम कार्यक्रम आहे. फक्त 2 मिनिटं द्या मला. थँक्यू प्रिया. तर मंडळी आता आपण कार्यक्रमाकडे वळतोय बुवा. आपले जे 2 मुख्य प्रायोजक आहेत त्यांचे आपण आभार मानणार आहोत. आपले पहिले प्रायोजक आहेत विराज जगताप व्हॅनिटी बाहेरच्या टप्पा आणि तिच्या सोबतच्या गप्पा कोचिंग क्लासेस यांचेही आभार मी मानतो. आणि आपले दुसरे जे आहेत प्रायोजक ते आहेत दशरथ शिरसट अँगर मॅनेजमेंट प्रोग्राम यांचे मी आभार मानतो. या दोघांनी जर का पैसे दिले नसते तर आज हे इथे नसते बा. म्हणून त्यांचेही आभार. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला आपल्याकडे जे सेलिब्रिटी आहे काय यांना ओळखीची गरज आहे का? नाही ना आपण फॉर्मॅलिटी असते मला करून द्यावं लागेल ना. तर पहिले आहेत आपल्या चेतना भट मॅडम. चेतना मस्त आहे. चेतना भट मॅडम यांच्या सोबत आहे प्रिया इंदलकर मॅडम. प्रियदर्शिनी प्रियदर्शनी जाधव मॅडम. प्रियदर्शन जाधव वेगळे. मी प्रियदर्शिनी इंदलकर. ते प्रियदर्शन ऐकलं जाधव सुचलं मला डायरेक्ट. सुस्त फार मला इंदलकर चालतंय. हा तर त्यांच्या बरोबर आहेत बुवा प्रियदर्शनी इंदलकर मॅडम. आता कोण राहिलं?
आमची ओळख करून द्यायची गरज वाटते का? अरे एक झलक सबसे अलग बुवा. क्या बात है. म्हणजे खानदेश सबूत श्याम सुंदर राजपूत. जोरदार टाळ्या. अरे शांबा इकडे. दादा इकडे पण आहे, इकडे पण आहे. समोर पण आहे. अरे वा, वा. आवरा आहे. आवरा आहे. अरे त्यांना आवर ना. त्यांना आवर. अरे मुख्य कार्यक्रम पण करायचा आहे रे. मुख्य कार्यक्रम करायचा. थांबा रे. बाप रे, एवढा प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे हा जो जनसमुदाय लोटलाय भाऊ शांभाऊ तुमच्यासाठी, यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं आपण यांना असं सोडणार आहे? मग आपण याच्याकडून काहीतरी करूनच घेऊ ना, आहे का नाही? मी काय म्हणतो, सर मॅडम ऐका ना, तुम्ही ना तुमच्यातलं काही टॅलेंट असेल ना गुप्तवालं, तेही ते सादर करा ना. हे ठरलंच नव्हतं ना पण आपलं. पब्लिक डिमांड आहे. तुम्ही पाहिलं ना पाऊल किती चौथाळले होते ते. मेन कार्यक्रम आपला तो आहे ना वेगळा. हो तो होईल ना. पारितोषिक तो होईल ना. हो पण एक मिनिटाचं जर का काही सादरीकरण केलं तर बरं राहील. ऐका काय मंडळी ऐकायचंय का नाही काही वेगळा? ऐका हे बघा सगळं मान्य आहे पण हे आपलं ठरलंच नव्हतं. ठरलं नव्हतं तर आता पब्लिक डिमांड साठी तेवढं का एक माझं म्हणजे रौनक येऊन जाईल हो या मेळाव्याला. ऐका ना तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे असं काही कॉमेडी आम्ही नाही सादर करू शकणार. मी गाणं म्हणते हवं तर. चालेल ना, गाणं पण चालेल. मंडळी चेतना मॅडम आपल्यासाठी गाणं म्हणणार, चालणार आहे की नाही? मॅडम माईक दे रे. माईक दे. हे घ्या. थँक्यू. म्हणा मॅडम म्हणा. हा ना जोरदार गाणं हा ना. हे नका करू प्लीज, मला गाऊ दे ना. चोरस राहतो ना, चोरस. नाही चोरस वगैरे कोरस म्हणतात त्याला, पण नाही चोरस आहे ना. 1 2 3 तुम्ही चोरस देऊ ना आपण. बापरे हे खूप वेगळं आहे तुमचं, पण हे नका करू. असं का? वार तिकडा बेसुरे कुठले तुमच्यामुळे गेलं ना सगळं. म्हणा गाणं म्हणा मला. कोणी माझं बोलणार रे. आणि तुम्ही शांततेत ऐकून घ्या, गाणं चांगलं आहे ते. वा 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 जोरदार टाळ्या झाला पाहिजे. चेतना मॅडम यांच्यासाठी. मॅडम शिट्टीचा चोरस कसा वाचला? मस्त दिला. आता याच्यानंतर राहिलं कोण आहे? कोण राहिलं? गालावर खडी. मॅडम तुम्ही काहीतरी सादर करा. तुमच्यात काहीतरी आहे टॅलेंट मला माहिती आहे. तुम्ही ते करा ना. तुम्ही वेगवेगळे आवाज काढता. ते डबड्यातून एकदा आवाज काढला होता पहा तुम्ही. डबड्यातनं नाही, फॅलेक्सचं नाव आहे त्याचं. ते फॅलेक्सा म्हणून कॅरेक्टर केलं होतं मी. त्याचा तुम्ही आवाज म्हणत असाल तो केला होता. नाही कळलं काही नाही पण भारी होतं ते. काय ते नंतर आलंच नाही बुवा. नाही ते खरं तर आवडलं होतं मग ते परत केलंच नाही कधी. एवढं आवडलं. बरं चालतंय त्याचा आवाज काढा. सांगेन मी सरांना सांगा. माझी रुपये द्या बुवा तुम्ही. छोट्या मोठ्या गोस्वामी दोघांना बुवा. छोटे मोठे गोस्वामी नाही आहेत ते, मोठे आणि गोस्वामी असं आहे. हे ग्रेटच आहे हो. पण तुम्ही आता काहीतरी तुमचा ग्रेटनेस सादर करा. चला माईक द्या जरा. मॅडम हा. फॅलेक्सा नावाचं कॅरेक्टर केलं होतं तर त्याच्या 2 ओळी. टाळ्या जबरदस्त. हा वेगळाच गुण आहे बुवा. डायरेक्ट वेगळाच टॅलेंट आहे. म्हणा. फॅलेक्सा काहीतरी बोल. खानदेश वासियांना सगळ्यांना माझा नमस्कार, धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. मॅडम अजून करा. फॅलेक्सा आमच्यासाठी एखादं गाणं म्हणू शकतेस? ऑल राईट. 1 2 3 4. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त वेगळं टॅलेंट आहे. हे वेगळंच टॅलेंट मी आज पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी हवेतल्या हवेत गप्पन माशी धरली आहे. साधं टॅलेंट नाही. नाही ते असं सूर पकडतात. वेस्टर्न म्युझिक मध्ये असं करतात ते. माशी का पकडेन मी? मला वाटतं माशी धरली काय? नाही का माशी नाही धरली का? पण मॅडम खरं सांगतो म्हणजे प्रिया मॅडमचे टॅलेंट आहे वेगळे. आम्ही सगळे तोंडात बोट घालून पाहत राहिलो सगळेच. वा जबरदस्त आहे. कडक आवडलं आपल्याला. आता राहिलं कोण? अब दिल थाम के बैठो बुआ एकदम. अब दिल थाम के बैठो. अब आरेला है अपना श्याम भाऊ द टायगर. अरे बाप. खानदेशची आन बान शान आणि खानदेश सपोर्ट श्याम सुंदर राजपूत सर करा काहीतरी वेगळा टॅलेंट मारा. हा ना काहीतरी खानदेशी तडकावून जाऊ द्या. येस करेक्ट. या खानदेशना लोकेशले मना नमस्कार. वा 8 ईसन गैर भारी वाटणं. धन्यवाद.
तडका तडका खानदेश बसा जनकाच पाहिजे डायरेक्ट असंच पाहिजे हा हा नाही मजाने आला ना मजाने आली आहे एकदमच कचरा झालेला वाटतोय चांगलं करा काहीतरी झालं माझं झालं माझ्या माझ्या एवढा दणका असतो हेच वेगळे पण आहे ना माझं. अरे 2 शब्दात संपलं तुमचं वेगळे पण याच्यापेक्षा आई माझे झालं धुवून दे हे तरी वाक्य मोठं आहे याला काय अर्थ आहे पण याच्यासाठीच फेमस आहे ना मी. अरे फेमस तुम्ही खानदेशच्या बाहेर आहे ना हो खानदेश मध्ये येथूनच वाक्य सुरुवात होता मला येतं या त्याला काय कौतुक सांगताय तुम्ही पण आता मग काहीतरी कॉमेडी बिमेडी करा ना तुम्ही. अरे अशी एकट्याने कशी कॉमेडी करू अहो. काहीतरी करा ना हो तुम्ही बरं, हे पा त्या मॅडमनी कसं गाणं म्हटलं आवाज खाल्ला तसं ह्यांनी पण काम केलं ना काहीतरी तसं तुम्ही काहीतरी करा. अरे नाही असं केलं मी आता केलं ना. तुम्ही डान्स करता का डान्स अरे नाही डान्स नाही येत ना. करा ना ऐका ना डान्स अरे मला नाही येत खरंच सांगतो मला नाही येत. मंडळी हो श्यामभाऊचा डान्स पाहायला आवडणार आहे का नाही पब्लिक डिमांड आहे पब्लिक डिमांड आहे काय डान्स करायचा मी. कर ना काहीतरी अख्खा डान्स कुठे बघणार आहे 2 ओळींवर कर ना. अरे पण कुठल्या दोन ओळी मला नाही येत डान्स. तू रील केलं होतास ना. अरे ते पृथ्वीला चिडवायला केला होता मी. हा म्हणजे तो काय डान्स होता का वागता बरक नुसता. अरे डान्सच होता हे केलं होतास ना. अरे त्याला चिडवायला केलं होतं मी. आता असं समज की त्याला चिडवतोयस आणि कर करा, करा. 2 ओळी कर ना. तर मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे ब्रेक डान्सर खानदेशी मायकल जॅक्सन. करा करा अरे वाजव ना तुम्ही नाचाव तुम्ही वाजव तू नाच ओ काय बोलताय. तुम्हाला नाही हो तुम्हाला नाही अरे श्यामभाऊ काय आहे? पाणी प्यायचंय का नाही काय करू राहिले तुम्ही असं नका करू ना. ब्रेक डान्स होता की हा ब्रेक डान्स होता नका करू ना असा डान्स. अरे बापरे उद्या उठून जर नृत्य कला ही लोप पावली ना त्याचं कारण तुम्ही असाल श्यामभाऊ. अति बोलता. एक मिनिट तुम्ही अति बोलता. म्हटलं होतं नाही. ऐका रे तुम्ही सांगितलं ना त्यांना डान्स करायला मी सांगितलं ते म्हणत होते नाही बरोबर आहे मी सांगितलं त्यांनी डान्स केला बरोबर आहे हा? मॅडम. आता उगीच त्यांना शिवाय घालू नका. मी शिव्या घालतच नाही, नाही नाही. मॅडम मला सांगा कार्यक्रम त्यांच्या डान्सवर कोणी टाळी तरी वाजवली का त्यांच्या डान्सवर कोणी हे एवढा तरी हसला का काय संबंध नाही ना कॉमेडी झाली ना डान्स झाला. एवढं बोलू नका तुम्ही सेलिब्रिटी म्हणून आले. हा मग सेलिब्रिटी आहे ना तर मग तुम्ही एक काम करा शंभू हा तुम्ही डान्स मध्ये तिकडे डान्स आपटला ना तुम्ही गाणं म्हणा गाणं वाचताच म्हणा. माझं गाणं डान्स पेक्षा जास्त आपटू शकतं. तुमच्यात काही टॅलेंट नाही का हा त्या सई मॅडम तुम्हाला आईसबर्ग म्हणता आईसबर्ग थोडासा आता असा स्नोफॉल होऊ द्या ना आमच्यावर. नका ना तुम्ही आईसबर्ग नका म्हणू मला गैर टेन्शन येतं मग. मी नाही म्हणत ना हो नाही म्हणत सॉरी नाही म्हणते त्या सई मॅडम म्हणता त्या म्हणता की शान दादा तुम्ही पाण्याचे जेवढे वर दिसता बा तेवढेच खाली डीप मध्ये. नाही मला एकदा सई मॅडमला भेटून सांगायचे आहे की मी जेवढा वर आहे ना तेवढा खेचून वर आणलेला आहे. मी एवढाच आहे खाली बिली काहीच नाही आहे. आणि त्यांना ना काय आईसबर्ग एक तो आईसबर्ग होता ज्याने टायटॅनिक बुडवली एक हा आईसबर्ग आहे जो टॅलेंटला धक्का मारून बुडवून टाकतो. खरंच म्हणजे अरे काही बोलताय तुम्ही शांभू काही नका बोलू तुम्ही त्या मोरे कदमांच्या स्किड मध्ये मेन पार्ट हाणता का नाही. अरे कशाचा मेन पार्ट हो पाठांतर असतं म्हणून असतो मी. हा खरंच. अरे बापरे ते 2 दलिंदर आहे ना डेंजर विसरतात हो. हा त्या 2 वळूंना राखणारा गुराखी म्हणून असतो मी तिथे. काय सांगू काय आता खरं ते सांगतोय मी. तू स्वतःला गुराखी म्हणण्याच्या नादात त्यांना वळू म्हणतोयस. मातब्बर कलाकार आहेत ना ते मातब्बर आहेत पण मी मातीवर कलाकार आहे त्याच्या काय. हे बघा ते विसरतात खरं सांगायला काय लाजायचं विसरतात. एकदा ते अरुण कदम सर आहेत ना त्यांना चिकू म्हणायचं होतं ते कुचा म्हटले. कोण सहन करेल हा पंबल. मी सहन करतो हा म्हणून मी आहे तिथे. तुम्हाला काय सांगू एकदा तर म्हणजे ते त्यांची जोडी आहे ना डिस्को मोरे आणि यो यो अरुण तर जे अरुण कदम सर आहेत ना ते स्वतःला मी यो यो मोरे आहे असं म्हटले. जाऊ
नाही सांगू दे मला, आज सगळं सांगू दे. तर त्यांना जाग्यावर आणायचं काम मी करतो. आता याला तुम्ही कॉमेडी समजता, ऍक्टिंग समजता, यात माझी काय चूक हो? माझ्या काय दोष आहे याच्यात? नाही नाही, चुकलं तर आमचं जास्त वाटायला लागलंय. तुम्हाला आम्ही सेलिब्रिटी म्हणून बोलवलं, हेच चुकलं आमचं. तुमचे चुकले. एवडे एवढे मोठे मोठे स्टार सेलिब्रिटी असताना तुम्ही एका प्रॉम्प्टरला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं, हे प्रॉम्प्टर आहे म्हणजे तुम्ही ऍक्टर नाहीये. अरे कशाचा डोंबल्याचा ऍक्टर हो? प्रॉम्प्टर आहे ना, सोफ्याच्या मागून नाही तर विंगीतून प्रॉम्प्टिंग करतो ना. आमचे जे 2 सर आहेत ना, त्यांना काय क्रिएटिव्हिटी सुचली काय माहिती, स्टेजवर जाऊन प्रॉम्प्टिंग दे म्हणे. बरं, मी स्टेजवरून प्रॉम्प्टिंग करत होतो, तर सई मॅडम आणि प्रसाद दादाला असं वाटलं, अरे बापरे गैर भारी केलो. त्यांनी माझ्या ऍक्टिंगचं कौतुक करून टाकलं ना. हा, या दोघांना बी वाटलं मग की आपला गडू चालतोय तर चालू द्या बुवा. तेव्हापासून हा जगातला पहिला एकमेव प्रॉम्प्टर आहे जो मेकअप करून माईक लावून कॉस्ट्युम घालून त्या 2 गडूंना प्रॉम्प्टिंग करतो. नाही, मी खरं सांगतो, त्याच्यात तुमची चूक आहे, तुमची चूक आहे काय? तू फ्रस्ट्रेशन काढायला आलायस तुझ्या मंचावर? हे फ्रस्ट्रेशन नाही, हे खरं आहे. नाही नाही, एक पहिल्यांदा मला खरं सांगायला हा मंच मिळाला, मी सांगणार सगळं साचलेलं मी सांगणार. नाही नाही, मग ते प्रसाद सर खोटं बोलता का? ते प्रसाद सर तुम्हाला काय म्हणता, श्याम तू चांगला माणूस आहे. हे श्याम चांगला माणूस आहे. हे काय बोलताय? नाही, हे बघा, मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा जज एखाद्या नटाला तू चांगला माणूस आहे म्हणतात ना, तेव्हा त्याचा अर्थ तू वाईट नट आहे असा असतो तो. अरे नाही, मी चांगला नट असतो तो. अरे तू चांगला नट आहे असं बोलले असते ना ते. आणि काय चांगला माणूस, मी काय त्यांच्या शेजारी राहतो का की त्यांचा गॅस संपला भाऊ आम्ही आणून दिला, त्यांच्या पाणी भरायला विसरले ते आणि मी कळशी आणून दिली आहे. मी कधी दमडीची मदत केली नाही त्यांना, तरी तो माणूस बिचारा मला चांगला म्हणत राहतो, कारण मी चांगला नट बनण्याची कधी संधीच दिली नाही त्यांना. असा अर्थ आहे तुझे फॅन्स आहेत. हा असू दे फॅन, मी मला खरं बोलायचं आहे. किती दिवस आहे फॅन्स आहेत, हे नको कोणी ओ पण दादा, आहे. ओ दादा, अरे मोठेपणा आहे, मोठेपणा. मोठेपणा वगैरे सगळं ठीक आहे, इथे बोंबलू नका. तुम्हाला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं, चुकलंय आमचं, पण किमान अर्धा तास म्हणून तुम्ही सेलिब्रिटी सारखे वागा हो. 1 मिनिट. नाही, लोकांना जर कळलं ना इथंच चेसतील ते मला. होऊ द्या. स्पॉन्सर पैसे मागतील. उद्या मी आता सेलिब्रिटी म्हणूनच आलेलोय, म्हणून चांगले कपडे घातलेत मी, नाही तर मी चड्डीवर फिरत असतो. काय बोलतोयस, इथे कुठे आहोत आपण? भान ठेव ना जरा. एक तर मला जबरदस्ती स्टेजवर ढकलून देतात बऱ्याचदा, हे कारण ते कारण, याला सांग आणि त्याला सांग. म्हणजे तुमच्यात कुठलंच टॅलेंट नाहीये talent. निर्बुद्ध आहे तुम्ही. हो. चालता तुम्ही फुकटचे टट्टू वाटायला लागले आता. काय बस झालं. काय बद्दल? ऐका माझं पाटील, ते स्वतः बोलतात ना, ठीक आहे तुम्ही त्यांना बोलू शकत नाही, कळलं ना? मग त्याच्यात काय असं टॅलेंट दुसरं? टॅलेंट बघायचं असतं तर मग स्किट घ्यायचं होतं आमचं. आम्हाला स्किट करायला बोलवलं तुम्ही, नाही बक्षीस वाटायला बोलवलं ना, ते सोडून तुम्ही सगळं करायला सांगताय. अरे केला 1 मिनिटाचा तर काय फरक पडून गेला? एकाच तुम्हाला मिनिटात एवढे पैसे तर दिले आम्ही काय नाही. माकडे आहे आम्ही? ते डान्स करून दाखव, गाणं गाऊन दाखव, काही बोलताय तुम्ही, त्याच्यावरनं जज करताय. टॅलेंट बिलेंट काय वाटतंय ते बोलताय त्यांना. निघून जाऊ आत्ताच आत्ता इथून. ओ दामकी नका. अरे शांभाऊ, मी बायांसंगे बोलत नाही हा, तुला सांगितलं. ए बाय, एक तर टॅलेंट दाखव, नाही तर पैसे परत करते छताडावर बस. किती उद्धट माणूस आहे रे. तुम्ही नका बोलू. शांभाऊ, पैशांचा मार आत्ता रिटर्न करून टाका. पैसे परत टॅलेंट दाखवा सांगतो मी. आहे माझ्याकडे आहे टॅलेंट, तुम्ही बस आहे माझ्याकडे टॅलेंट आहे, करतो टॅलेंट दाखवतो. नको हात जोड. अरे नाही, करतो काहीतरी करतो. आता काय करायचं हे टॅलेंट आहे माझ्याकडे, बघायचं का रे टॅलेंट बघायचं का? अरे दलिंदर कवायचं ना, बच्चा 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 करतोय. आधी काय सांगितलं होतं? फक्त पारितोषिक वितरण आहे. आता कशाला हसवायला सांगतो? लिंदार खड्ड्यात गेला तुझ्या प्रोग्राम. अरे नको रा असं करू. क्या बात, जबरदस्त. श्याम दादा, तुमच्या स्पोर्टिंग स्पिरिटला सलाम आहे. क्या बात दादा, इट्स सो डिफिकल्ट. विचारूया हास्यरसिकांना, हा स्नेह मेळावा कम विविध कलागुण प्रदर्शन कार्यक्रम कसा वाटला प्रसादा? हा, ते स्नेह मेळावा कम वाटला जरा. फार भन्नाट कॉन्सेप्ट होती, भन्नाट लिहिली आणि तुफान एनर्जीनी सादरीकरण केलं तुम्ही. श्याम्या, मी तुला गेल्या 5-6 वर्षामध्ये कधीही चांगला माणूस आहेस असं म्हटलेलं नाही. कारण तू चांगला माणूस आहेस का नाही हे स्टेटमेंट करण्या एवढं मी तुला जजच नाही केलं माणूस म्हणून. पण आज
महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा गैरसमज जर झाला असेल तर मी तो दूर करतो. श्याम राजपूत हा अत्यंत उत्तम आणि अत्यंत प्रामाणिक नट आहे. श्याम सुंदर राजपूतने आज जे सादर केलं ते सादर करायला प्रचंड मोठं काळीज लागतं. उद्या जर तुझ्याऐवजी मला हे सादर करायला सांगितलं असतं मला जमलं नसतं. श्याम, स्वतःवरचे विनोद सहन करण्यासाठी एक प्रचंड मोठी ताकद लागते आणि ते किती एक्सटेंडपर्यंत सहन करायचं याच्यासाठी पण एक वेगळी ताकद लागते. तू अत्यंत प्रामाणिक नट आहेस. तुझ्या वाट्याला जे येतं ते तू 100% सच्चेपणाने आणि निष्ठेने सादर करतोस, ह्याच्यात काही शंकाच नाही. म्हणजे आजही तू तेच केलंस. आय लव्ह यू श्याम. थँक्यू प्रसाद. लव्ह यू टू. आणि त्याला फार अप्रतिम साथ दिली तुम्ही पण जे पटकन एक टॅलेंट दाखवून गेलात ते फार इंटरेस्टिंग होतं, प्रिया आणि चेतना. आणि हेम्या तूही तितकीच दमदार साथ दिलीस त्याला. मजा आली, फार मजा आली. तुफान एनर्जी आणि तितक्याच प्रामाणिकपणे सादर केलेला हा प्रयत्न होता. मजा आली. सई, एकदम गहिरा चोरस परफॉर्मन्स. खूप मजा आली. श्यामदादा, मला असं वाटतं की तुम्ही डिस्ट्रक्शन करणारा किंवा काहीतरी पाडणारा किंवा काहीतरी तोडणारा किंवा काहीतरी मोडणारा आईसबर्ग नाही आहात, तर लोक तुम्हाला पाहायला येतील असे तुम्ही आईसबर्ग आहात. आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे की तुम्ही जे काही करता ते खूप जेन्युइनली करता आणि ते नेहमी पोहोचतं. एका गोष्टीचा भयंकर आनंद आहे की या प्रहसनात मोठी जबाबदारी तुमच्या दोघांवर सरांनी दिली आणि तुम्ही ती खूप सुंदरपणे पार पाडलीत. याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. तुमचाही परफॉर्मन्स मस्त होता आणि हेमंतदादा तुमचाही परफॉर्मन्स मस्त होता. आजकाल जी शेड तुमची चालू आहे ती शेड तशीच चालू राहू दे, ती खूपच भावतीये. तू मस्त गायलीस. प्रिया मस्त, छोटंसंच होतं पण चोख काम, मजा आली. गैरा भारी परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाईज. आणि मंडळी, याचबरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचे विविध आविष्कार अनुभवण्यासाठी तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.